लाईव्ह ह्या चॅनलच्या सर्व वीक्षकांक म्हजो मोगाचो प्रणाम। हांव जनीशा आणि पहिल्यान पहिले हांगासर मुंते फेस्ताच्या ह्या संदर्भी तुमकां समेस्तांक हांव परबी पटयते आसा। आमी सर्व जाणां आसा मुंते फेस्त म्हळ्यार आमकां समेस्तांक व्हड संतोशाचे आनी दबाजायेचे फेस्त जावन आसा। ह्या फेस्ताक आमी विविध नांवांनी आपयतात। कुटुंबाचे फेस्त, नो एसएमचे फेस्त, चलयां भुरग्यांचे फेस्त आनी असल्या ह्या फेस्ताक ताचें जालें एक महत्व आसा आनी हर एका फिरगजींत हें फेस्त व्हड दबाज्यान ती आचरण करतात आनी आमच्या फिरगजींत हें फेस्त बऱ्या रितीन आनी इल्लेशे विशिश्ट रितींनी आमी आचरण करते आसा आनी कशें केलें कितें केलें म्हण सांगून तुमकां आमी दाखयता। पूण ताचे की पयलें हांगासर एक खुशेची गजाल कितें गी म्हण सांगल्यार आमच्या ह्या गांवांत असलेल्या लोकां मदें तशेंच परगांवांत असलेल्या आमच्या केम्मणकारां मदें तो संबंध आसा जाय म्हणल्या इराद्यान 20 वर्सां पयलें केम्मण.com म्हणलें एक वेबसायट हांगासर तें स्थापन जाल्लें आसा आनी ह्या वर्सा आमचे केम्मण.com आपल्या 20व्या वर्साक पांय तेंकते आसा आनी आमी सर्व जाणां आसा केम्मण.comचें ध्येय जावन आसा कुटुंबांत एकवट भाव बांदवपण आनी अशें आसा केम्मण.comक ह्या पुटी युवा जाणांचोय सांगात मेळ्ळा। युवा जाणांक म्हणजे आमच्या केम्मणच्या युवा जाणांक आपले तालंत दाखोवंक केम्मण.com एक सूक्त वेदी हांगासर फावो करन आसा आनी हांगासर मुंते फेस्ताच्या ह्या संदर्भी आमचे केम्मण.com तरणाट्या सांगाता मेळून तुमचे पसत एक स्पेशल प्रोग्राम हांगासर सादर करते आसा। संगीत, संवाद, संदर्शन असले एक अपूर्बायेचे कार्य आता तुमच्या मुखार हांगासर प्रस्तुत जातले। पहिल्यान पहिले आमचे सोबत हजर आसात आमचे केम्मण फिरगजीचे विकार बाब रेव्हरंड फादर फिलिप नेरी आरान्ना। येया तांचे मोठो संदेश कितें म्हण सांगून आमी आयकुया। समेस्त म्हज्या मंगळच्यानो मुंते सायबिणीचें फेस्त परत आचरण करन साव हर एका वर्सा बरी आमकां सर्वांक संतोश दिवचे फेस्त जावन दी व्हडांक ल्हानांक भुरग्यांक सगळ्यांक संतोष दिवचे फेस्त विशेष प्रकृतीचे फेस्त म्हूण संगीत आनी ह्या फेस्ता दिसा चली भुरग्यांक गौरव दिवंक आमकां पोवणें मेळ्ळां आनी आमी समेस्तांक मोरयेमायेच्या नांवान आमी हें फेस्त आचरण करता आसतना प्रकृतीचो मोग वाडोवंक आसा चडोवंक आसा आनी आमचे प्रकृतींत नितळें सांबाळूंक आसा हें सगळें मोती घडचें दुसरें एक फेस्त। हांव मुंते सायबिणीच्या फेस्ताचे शुभाशय पटयतां तुमकां सर्वांक। मोरी माय देवाची आवय आमची सर्वांची आवय जावन आसा तिच्या जल्मदिसाचें फेस्त आमी संतोशान आचरण करया। सांगता तिची देख घेवन तिचे बरेशे गूण आशिल्ले आमच्या जिवितांत जियोंक आमी प्रयत्न करया। समेस्तांक मुंते सायबिणीच्या फेस्ताचे उल्हास पटयता। प्रत्येक जावन परगांवांत आशिल्ल्या सर्व आमच्या भाव भयणीक मोगाच्यांक मुंते सायबिणीच्या फेस्ताचे प्रत्येक शुभाशय पटयता। देव बरें करूं। देव बरें करूं फादर। तुमचो सहकार कितें आसा सदांच अशेंच आसूं दी म्हूण सांगून आमची आशा जावन आसा। तुमचे संदेशा पसोती हांव तुमचो उपकार आटयते आसा। थँक्यू। आमची केम्मणची युवा जाणां विविध रितीच्या संघ संस्थांनी मेतेर जावन आसात आनी युथ कॉयर तांतून एक। आमच्या केम्मणच्या तरणाट्यांनी सांगाता मेळून आयोजन केलें हें युथ कॉयर कितें आसा हाचे तर्फेन तुमकां समेस्तांक मुंते मायेच्या ह्या फेस्ताच्या संदर्भी एक अपूर्बायेची गीत गावंक ती खुशी व्हरते आसात। उदरी पापाविन माणिक जल्मला संजोगे बापाचे घरी खताविन साळ फुलला संतान मायेचे उदरी पापाविन माणिक जल्मला संजोगे बापाचे घरी खताविन साळ फुलला नमन तुका मोती माये नमन
सर्गीराणी नमन तुका बाळूक मोरये नमन तुका आमची शेकाये नमन तुका मोती माये नमन तुका सर्गीराणी नमन तुका बाळूक मोरये नमन तुका आमची शेकाये मायेचे उदरी देवाचो पूत मनीस जाला चढवून दाराक संवसारी इमॅन्युएल तिणें दिला मोरये मायेचे उदरी देवाचो पूत मनीस जाला संसारी इमॅन्युएल तिणें दिला नमन तुका मोती माये नमन तुका सर्गीराणी नमन तुका बाळूक मोरये नमन तुका आमची शेकाये नमन तुका मोती माये नमन तुका सर्गीराणी नमन तुका बाळूक मोरये नमन तुका आमची शेकाये देव बरें करूं एल्टन लुईस आनी तुमच्या पंगडाक खंडीत रितीन तुमचे मोठवे प्रयत्न कितें आसा हें आमच्या विक्षकांक मेसवाले म्हूण सांगून हांव चिंता बाळूक मोरये आमची शेकाये आशेनी चालले खुरपेन भरलेले हें गीत आयकूंक कितलें खुशी भोगता वय मोती कितें गीत आतांच काय भोगता आनी जस्ट इमॅजिन हें गीत जर तर ब्रास बांडा सांगता म्हणल्यार कशें जावंक पुरो येस आमची हांगासर युवा जाणां तुमचे मुखार ब्रास बांडा रुपार हें गीत तुमचे मुखार सादर करूंक आयते आसात
दिवस दिनांक देव बरें करून तुमच्या फुडारांक आमी बरें मानता गरजेवंतांक कुंकेचो हात दिजे म्हूण सांगल्या इराद्यान संस्थापन जाल्लो एक संस्था जावन आसा अर्थ एंजल्स केम्माणो हाजे विशीं आमी सर जाणात कित्याक म्हूण सांगल्यार हे आमचो संस्थो कितें आसा हाचे संस्थापक आमचेच केम्माणकार जावन आसात आनी अशें आसता फाटल्या साबार दिसां पयलें हांगासर सर गरजेवंताक कुंकेचो हात कशें दिलें हे प्रोग्राम कशें जाता सांगून सांगून हांगासर तुमचे मुखार एक मोठी झळक आमी दवरते आसा अर्थ ಏಂಜಲ್ಸ್ ಎಂಬ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯು ನಮ್ಮ ಈ ಕೆಮ್ಮಣ್ಣು ಭಾಗದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿದೆ 2023ರಲ್ಲಿ ಆರಂಭಗೊಂಡು ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಕೂಡ ಅದು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಕಾರ್ಯಾಚರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇದರ ಪ್ರಮುಖ ಉದ್ದೇಶ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಈ ಕೆಮ್ಮಣ್ಣು ಆಸುಪಾಸಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಇಲ್ಲದೆ ಯಾರಾದರೂ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಹಣ ಪಾವತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಮದ್ದು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ. ಇಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಾವು ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮ್ಮಿಂದಾದ ಒಂದು ಕಿಂಚಿತ್ತು ಸಹಾಯ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ನಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಹಣ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವು ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗಲೇ ಸುಮಾರು 150 ಜನ ಅದರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತಹ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಕಳೆದ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾರ್ಯಾಚರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಸುಮಾರು 5 ಜನ ಫಲಾನುಭವಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ನಾನು ಒಬ್ಬೊಬ್ಬರದೇ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಶಶಿಕಲಾ ಅಂತ. ಅವರು ಗರಡಿಮಂಜಲ್ ಪ್ರದೇಶದವರು. ಅವ್ರ ಹತ್ರ ತುಂಬಾ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಅವರೊಂದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ರೋಗಿಯಾಗಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅನೇಕ ಕಾಯಿಲೆಗಳು ಅವರಿಗೆ ಆಗಾಗ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಅವರಿಗೆ ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಮತ್ತು ಹೊಟ್ಟೆ ಸಮಸ್ಯೆ ಮದ್ದು ಅವರಿಗೆ ಮದ್ದು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಅವರಿಗೆ ಹಣ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಮದ್ದಿಗೆ. ಅದನ್ನು ಭರಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ದುಡಿಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿದ್ದವರು ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಕೆಲಸ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೋಗಿ ಮದ್ದು ತರಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಎಂಬ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ಅವರು ಸಂಪರ್ಕಿಸಿದಾಗ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮಿಂದಾದ ಕಿಂಚಿತ್ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದು ಶಶಿಕಲಾ ಅವರು. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ರತಿ ಅಂತ, ನಮ್ಮ ಇದೇ ಗುಡಿಬೆಟ್ಟು ಭಾಗದವರು. ಅವರ ಪತಿಯವರು ದಯಾನಂದರು ಕೂಡ ಅವರು ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಪೇಷಂಟ್. ರತಿಯವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾಗದವರು. ತುಂಬಾ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಇದ್ದಾರೆ, ದುಡಿಬೇಕಂತ ಆಸೆ ಇದೆ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಮನೆಯಿಲ್ಲ, ಬಾಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಅವರಿಗೆ ಸಡನ್ ಆಗಿ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಫೈಬ್ರಾಯ್ಡ್ಸ್ ಆಗಿ ಸರ್ಜರಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿ ಸುಮಾರು 8 ದಿನ ICU ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಬಹುಶಃ ಬದುಕೋದು ಕಷ್ಟ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರು ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗಲೂ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಪುನಃ ಜ್ವರ ಅಂತದ್ದು ಕಾಯಿಲೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅವರಿಗೆ ಗಂಡಿನ ಆರೋಗ್ಯದ ಜೊತೆ ಅವರ ಆರೋಗ್ಯ, ಮಗುವಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಇದನ್ನು ಭರಿಸಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೊಂದು ಸಣ್ಣ ಕಿಂಚಿತ್ತು ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ನಾವು ಕೈ ಹಾಕಿದ್ದೇವೆ. ನಮಗೊಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಕಾರ್ಯ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರುವವರು ಮಾಲತಿ ಅಂತ, ನಮ್ಮ ಪಡುಕುದ್ರು ಭಾಗದವರು. ಅವಳಿಗೆ ಹಾರ್ಟ್ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಾರ್ಟಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಈಗ ಮನೆ ಇಲ್ಲ, ತಂದೆ ಮನೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅವರು ಬಾಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ವಾಸ ಇದ್ದಾರೆ. ಬಿದ್ದು ಅವರಿಗೆ ಕೈಗೆ 2 ಸರ್ಜರಿಗಳಾಗಿದೆ. ಸುಮಾರಷ್ಟು ಖರ್ಚಾಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ಹಣ ಭರಿಸುವಂತ ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ. ಸಾಲ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಪಾವತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರುವವರು ಗೌರಿ ಅಂತ, ರವಿ ಅವರ ಹೆಂಡತಿ, ನಮ್ಮ ಇದೇ ಪಡ್ತೋನ್ಸೆ ಗ್ರಾಮದವರು. ಅವರು ಕೂಡ ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಗುಳ್ಳೆಗಳಿದ್ದುಕೊಂಡು ಅದರಿಂದ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಕಾನ್ಶಿಯಸ್ ಟೈಪ್ ಆಗಿ ಅವರನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸಾಗಿಸಿ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಅವರು ಶುಶ್ರೂಷೆ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಸುಮಾರಷ್ಟು ದಿನವಾಗಿದೆ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಕಿಂಚಿತ್ತು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅವರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರುವವರು ಮೊಹಮ್ಮದ್ ದಾವೂದ್ ಅಂತ, ನಮ್ಮ ನೇಜಾರು ಭಾಗದವರು. ಅವರಿಗೆ ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ನ ಒಂದು ಸರ್ಜರಿ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಅದರ ಸರ್ಜರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಹಣ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರೋ ದಾನಿಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯ ಇದ್ರೆ ನಾನು ಸರ್ಜರಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಎಂಬ ವಿನಂತಿಯನ್ನು ಇಟ್ಟಾಗ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ನಾವು ಕಿಂಚಿತ್ತು ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು 5 ಜನರಿಗೆ ನಾವು ಅರ್ಥ ಮೂಲಕ ಸಹಾಯವನ್ನು ಈ ಹೊತ್ತಿಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದಿಷ್ಟು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯ.
ಇದೀಗ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಚಯವನ್ನು ಸೂಜಿ ಅವರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ Friends, all of you have already heard about our program. We have around 150 members who contribute annually. As an initial membership, we take 5,000. Out of it, 3,000 as a membership fee, and every year annual as a renewal, we take charges 2,000 rupees. Apart from that, many donors are there, well-wishers are there. They contribute wholeheartedly to the many different causes, and then we are really grateful to our members and our well-wishers, and we are able to help. It's a very small contribution, but it gives us a greatest joy. We help people around like Kattam, Kalanur, Vadavediyaru, only these surrounding areas we are so far we are helping. So we really thank you once again for all your support and help. We have so far around 150 members. And then for the past 3 years, around 60 people have benefited from us, and then around 5.5 lakh we have distributed. And this is all with the support of our donors. And anyone who wants to join us, always welcome. They can approach any one of us, and 5,000 as the initial their contribution. Thank you. अर्थ एंजल्स केम्मण्णू ह्या आमच्या ग्रुपाक आमच्या संस्थापकाक तशें सर वॉलंटियर्साक तुमकां देव बरें करूं म्हूण सांगता आसा कित्याक म्हूण सांगल्यार तुमी एक बरें काम करता आसात. देवाचे आशिर्वाद मरियमाचे बेसांव निरंतर रितीन तुमचेर आसूं दी म्हूण सांगून आमी मागता आसा. थँक्यू. आमच्या केम्मणांत साधन करतल्यांचे कांय उणें ना. अशेंच विविध साधन केल्ल्या पैकी हांगासर एकल्याचे इंटरव्यू आज आमी काण घेवंक आयती आसात. ते जावन आसात मानेस्त आर्नोल्ड मेनेजेस. खंडीत रितीन हांचे एक ब्रँड कितें आसा नाचुरिया हाचे विशयांत तुमी समेस्तांनी आयकलां म्हण हांव चिंता. आनी हे ब्रँड कितें कशें तें एस्टॅब्लीश जालां आनी आज तें खंयच्या मट्टाक पावलां आनी हाजो संस्थापक जाल्लो मानेस्त आर्नोल्ड मेनेजेस हाचे जिणेक आतां काले म्हूण सांगून हांगासर एक मोठवें संदर्शन आमी केल्लें आसा आनी हांव स्वता तें वचून ताचे कडेन एक मोठवें इंटरव्यू हांवें काण घेतली आसा. सो त्या इंटरव्यूची झळक आतां तुमच्या मुखार आमी प्रस्तुत करता. हे एवरीवन, ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ದಿಸ್ ಇಸ್ ಮೀ ಜನೇಶಾ ಅಂಡ್ ಯು ಆರ್ ವಾಚಿಂಗ್ ಕೆಮ್ಮಣ್ಣು ಲೈವ್. ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣಿನ ಈ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇವತ್ತು ಮಿಡಲ್ ಈಸ್ಟ್ ಕಂಟ್ರೀಸ್ ಹಾಗೆ ಯುರೋಪಿಯನ್ ಕಂಟ್ರೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ತಲುಪಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾರಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣಿನ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಉದ್ಯಮಿಯಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಆರ್ನೋಲ್ಡ್ ಮೆನೇಜಸ್ ಅವರು. ಸೊ ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ನ್ಯಾಚುರಿಯಾ ಏನಿದೆ ಇವತ್ತು ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಅನ್ನ ಅಚೀವ್ ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಬನ್ನಿ ಆರ್ನೋಲ್ಡ್ ಅನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತಿಸೋಣ. ಹಾಯ್ ಆರ್ನೋಲ್ಡ್, ಹೇಗಿದ್ದೀರಾ? ಓಕೆ, ಸೊ ಆರ್ನೋಲ್ಡ್, ನಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಏನಿದೆ ನ್ಯಾಚುರಿಯಾ ಇವಾಗ ಒಂದು ಹೊಸ ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಅನ್ನ ರೀಚ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಒಂದು ಪ್ರೀಮಿಯಂ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ಸೊ ಅದರಿಂದಾಗಿ ನಾವಿವತ್ತು ನಿಮ್ಮ ಇಂಟರ್ವ್ಯೂನ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಗೊತ್ತಿದೆ, ಬಟ್ ಇನ್ನು ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಈ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಬಗ್ಗೆ ಸೊ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನಮ್ಗೆ ನೋಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ಮಿಂದ ಅದನ್ನ ಕೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಒಂಥರ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಇದೆ. ಸೊ ರೆಡಿನಾ ನೀವು? ಓಕೆ, ಸೊ ಫಸ್ಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನಿಮ್ಗೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಾನು ಶೂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿ. ಲೈಕ್ ನೀವು ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣಿನ ಹುಡುಗ, ನಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಕೆಮ್ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಹೇಗಾಯ್ತು, ನಿಮ್ಮ ಬಾಲ್ಯ ಹೇಗಿತ್ತು, ಅಂಡ್ ನಿಮ್ಗೆ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಇಂದನೇ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಏನಾದ್ರು ಇತ್ತಾ? ನಾನು ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದದ್ದು ತಿಮ್ಮಣ್ಕುದ್ರು ಒಂದು ಐಲ್ಯಾಂಡ್. ಮತ್ತೆ ನಾವು ಹೈಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಾವು ಹಂಪನಘಟ್ಟೆಗೆ ಮೂವ್ ಆಗಿದ್ದೆವು. ಸೊ ನಂದು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಮಿಲಾಗ್ರಿಸಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಕಾಲೇಜ್ SMS ಅಲ್ಲಿ ಆಗಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸೆಂಟ್ ಜೋಸೆಫ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ. ಸೊ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ನಾನು 10 years ದುಬೈಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೆ. ಸೊ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದರೆಲ್ಲ ಇದು ಇರಲಿಲ್ಲ, ಪ್ಲಾನ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆದ ಮೇಲೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಬೇಕಂತಿತ್ತು. ಆದರೆ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಸಪೋರ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬೇಕಾಗಿದೆ. ಸೊ ಹಾಗೆ 10 years ಟೈಮ್ ತನಕ ನಾನು ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಸೊ ನಾವು ವರ್ಕ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನೋಡಿದ್ರೆ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಜನರಿಗೆ ಈಗ ಬಿಸಿ ಲೈಫ್ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇ ಡೋಂಟ್ ಹ್ಯಾವ್ ಆಕ್ಸೆಸ್ ಟು ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಆಗಲಿ ಇದು ಯಾವುದು ಅಥೆಂಟಿಕ್ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಫುಡ್ಡಿಗೆ ರೆಡಿ ಟು ಕುಕ್ ಫುಡ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಆಕ್ಸೆಸ್ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಊರಿನವರು ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಮೆಟ್ರೋಪಾಲಿಟನ್ ಸಿಟೀಸ್ ಅಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದು. ಸೊ ಬಿಸಿ ಲೈಫ್ ಇದು ವರ್ಕ್ ಸ್ಕೆಡ್ಯೂಲ್ಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ.
ಸೊ ನಮಗೆ ನಾವು ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ನೋಡಿದ್ರೆ ಪೀಪಲ್ ಎಂಡ್ ಅಪ್ ಬೈಯಿಂಗ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ವಿಚ್ ಆರ್ ನಾಟ್ ಹೆಲ್ದಿ. ಸೊ ಇದರಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಹೆಲ್ತ್ ಮೇಲೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಂತಾದ್ರೂ ಚೇಂಜಸ್ ತರಬೇಕಂತ ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಓಕೆ, ಸೊ ನೀವೀಗ ದುಬೈಯಲ್ಲಿದ್ರಿ 10 ವರ್ಷ ತನಕ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಲೈಕ್ 10 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ನಾನು ಬರಬೇಕು, ಈ ರೀತಿಯಾದ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆ 10 ವರ್ಷ ಮುಂಚೆನೆ ನೀವು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ರ, ಅಥವಾ ಆಲ್ ಆಫ್ ಅ ಸಡನ್ ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬಂತು, ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯ್ತಾ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಲೇಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಆ ಕಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಒಂದು ಬೇಕಲ್ವಾ ನೀನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಅದು ಆ ರೀತಿಯಾದ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಏನಾದ್ರು ನಿಮ್ಮ ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ? ಪ್ಲಾನ್ ಅಂತೂ ಡೇ ಒನ್ ಇಂದ ಇತ್ತು. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಹೇಳಿದಾಗ ನಿಮ್ಗೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಆದ ಮೇಲೆನೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋದು ಪ್ಲಾನ್ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ 10 years ಇಸ್ ಅ ಲಾಂಗ್ ಟೈಮ್. ತುಂಬಾ ಅರ್ಲಿನೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಬೇಕಿತ್ತು. ಬಟ್ ಪ್ಲಾನ್ ಆಗೇ ಇತ್ತು. ಸೊ ಓಕೆ, ಸೊ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾನ್ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮದಾಗಿರುವಂತಹ ಈ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಕ್ಚುಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಸೊ ಈಗ ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣ್ ಅಂತ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಊರಿನಿಂದ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಂದ ಈ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಏನಿದೆ ಗಲ್ಫ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯುರೋಪಿಯನ್ ಕಂಟ್ರೀಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಲ್ಲಿ ತನಕ ಅದು ರೀಚ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಈ ಜರ್ನಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಏನೆಲ್ಲ ಹರ್ಡಲ್ಸ್ ಬಂತು? ಲೈಕ್ ತುಂಬಾ ಐ ನೋ ಇಟ್ಸ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ನಾಟ್ ಈಸಿ. ಸೊ ಏನೆಲ್ಲ ಕಷ್ಟವನ್ನು ನೀವು ಎದುರಿಸಿ ಈ ಲೆವೆಲ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹೌದು. ಸೊ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ನಮ್ಮ ಆಕ್ಚುಲಿ ಈ ಊರಲ್ಲಿ ಇಟ್ ಈಸ್ ಈಸಿಲಿ ಅವೈಲೇಬಲ್. ಬಟ್ ಅದನ್ನು ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಡಿಫಿಕಲ್ಟ್. ಇದು ನಾವು ಈಗ ಸೇಮ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯನ್ನು ಟೈರ್ 1 ಸಿಟೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಸೆಟಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ವಿ ಕುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಸ್ಕೇಲ್ಡ್ ಅಪ್ ಟು 10x ಇನ್ ಲಾಸ್ಟ್ 3 years. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಅಂದ್ರೆ ಲಿಮಿಟೇಷನ್ಸ್ ಉಂಟು, ಲಾಜಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಆಗಲಿ. ಸೊ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಕೋಲ್ಡ್ ಚೈನ್ ಅಲ್ಲಿ ನಡೆಯೋದು. ಸೊ ಕೋಲ್ಡ್ ಚೈನ್ ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಡೆವಲಪ್ಡ್ ಇಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಇರಲಿ, ಆದ್ರೆ ಮೆಷಿನರಿ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇರಲಿ, ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಇರಲಿ, ಯಾವ್ದು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಕನ್ಸಲ್ಟೆನ್ಸಿಗೆ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ಐದರ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಆಗಲಿ, ಮುಂಬೈ ಆಗಲಿ, ಹೈದರಾಬಾದ್. ಸೊ ಈ ಸಿಟೀಸ್ ಮೇಲೆ ನಾವು ಜಾಸ್ತಿ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿರ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸೊ ತುಂಬಾ ಚಾಲೆಂಜಸ್ ಆಗಿತ್ತು. ಸೊ ಕೋಲ್ಡ್ ಚೈನ್ ಸೆಟಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಇಟ್ ವಾಸ್ ನಾಟ್ ಈಸಿ, ಬಟ್ ನೌ ಇಟ್ಸ್ ಓಕೆ. ಓಕೆ, ಸೊ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನೀವು ನ್ಯಾಚುರಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ? ನಿಮಗೆ ಒಂದು ಟರ್ಮ್ ಹೇಳ್ಬೋದಾ ನನಗೆ, ಈ ಲೆವೆಲ್ಗೆ ರೀಚ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಆಯ್ತು ಫ್ರಮ್ ದ ಸ್ಕ್ರಾಚ್ ಟು ನೌ? ಹೌದು, ನಾವೀಗ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು 2022 ಅಲ್ಲಿ. ನಾವು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನು 2022 ನವೆಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಹಾಕುವಾಗ ಇಟ್ ವಾಸ್ 2023 ಮಾರ್ಚ್. ಸೊ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 2 years ಬೇಕಿದೆ. ಹೌದು, ಫಸ್ಟ್ 6 months ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ. ಸ್ಟಿಲ್ ವಿ ಆರ್ ಐ ಮೀನ್ ಲಾಂಗ್ ವೇ ಟು ಗೋ. ಓಕೆ, ಸೊ ಇವಾಗ ನಿಮ್ಮ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ. ಲೈಕ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಪ್ರಕಾರ ಬ್ಯಾಟರ್ ಇದೆ, ಇಡ್ಲಿ ಅಂಡ್ ದೋಸಾ ಬ್ಯಾಟರ್ ಇದೆ, ಚಟ್ನೀಸ್, ಮಸಾಲಾಸ್ ಇದೆ. ಸೊ ಏನೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಇನ್ ಡೆಪ್ತ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ತಿಳಿಸ್ತೀರಾ? ಖಂಡಿತ. ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ ಫಸ್ಟ್ 2 ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇಡ್ಲಿ ದೋಸಾ ಬ್ಯಾಟರ್. ಸೊ ಇಡ್ಲಿ ದೋಸಾ ಬ್ಯಾಟರ್ ಅಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಫ್ರೀ ಬ್ಯಾಟರ್. ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಸಹ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ ನಮ್ದು ಇದು ಗುರಿ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಡೂ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ವಿಚ್ ಆರ್ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಫ್ರೀ ಅಂತ. ಸೊ ತುಂಬಾ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ನಮಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಡಿಮಾಂಡ್ ಇದೆ. ಆಸ್ ಪರ್ ದ ಮಾರ್ಕೆಟ್ಸ್ ಐ ಮೀನ್ ತುಂಬಾ ಡಿಮಾಂಡ್ ಆಗಿ ಈಸಿಲಿ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಸೇಲ್ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ತುಂಬಾ ಇದೆ. ಸೊ ನಮಗೆ ಅಂತದ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಡ ಇತ್ತು. ಇಟ್ ಶುಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಫಾರ್ ಪೀಪಲ್ ಹೂ ಐ ಮೀನ್ ಹೆಲ್ತ್ ವೈಸ್ ಅದು ಬೆನಿಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಡ್ಲಿ ದೋಸಾ ಬ್ಯಾಟರ್. ಮತ್ತೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಗ್ರೇಟೆಡ್ ಕೋಕೋನಟ್ ಆಡ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಮತ್ತೆ ಅದರ್ ಮಸಾಲಾಸ್ ಇದೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ. ಸೊ ರೈಟ್ ನಾವು ನಮ್ದು ಜಾಸ್ತಿ ಸ್ಕೇಲ್ ಅಲ್ಲಿ ಆಗೋದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಫ್ರೋಸನ್ ಕೋಕೋನಟ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಆಗಿದೆ. ಫ್ರೋಸನ್ ಕೋಕೋನಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ವಿ ಆರ್ ಡೂಯಿಂಗ್ ಮೋರ್ ದನ್ 7 to 8 ಕ್ಯಾಟಗರೀಸ್. ಅದರಲ್ಲಿ ಚಂಕ್ಸ್ ಆಗಿರಲಿ, ಸ್ಲೈಸಸ್, ರೆಡ್ ಪಲ್ಪ್, ಸೊ ಲಾಟ್ ಆಫ್ ವೆರೈಟೀಸ್. ಓಕೆ, ಸೊ ನೀವು ಇವಾಗ ಹೇಳಿದ್ರಿ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 2 years ಅಂತ ಆಯ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ. ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ನೋ ಅಬೌಟ್ ದ ಸಪ್ಲೈ ಚೈನ್. ಲೈಕ್ ನೀವು ಈಗ ಬೇರೆ ಕಂಟ್ರೀಸ್ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀರಲ್ವಾ? ಸೊ ನಿಮ್ಮ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಾ ಅದು ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಲೇಬಲಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಾ? ಅಂಡ್ ಆಲ್ಸೋ ಇಫ್ ಯು ಆರ್ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟಿಂಗ್ ಇಟ್ ಟು ದ ಹೊರೆಕಾ, ದಟ್ ಇಸ್ ಹೋಟೆಲ್, ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಕೇಟರಿಂಗ್. ಸೊ ಅದನ್ನ ಹೇಗೆ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಸಪ್ಲೈ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ? ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಓವರ್ವ್ಯೂ ಕೊಡ್ತೀರಾ? ಸೊ ನಮ್ಗೆ ಈಗ ನಾವು ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 4 states ಅಲ್ಲಿ ನಮ್ದು ಸಪ್ಲೈ ಚೈನ್ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಈ 2 years ಟೈಮ್ ಇಟ್ ಟುಕ್ ಅಸ್ ಜಸ್ಟ್ ಟು ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ದಿಸ್ ಚೈನ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಫ್ರೋಸನ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ತನಕ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಮೂವ್ ಇನ್ ದ ಫ್ರೋಸನ್ ಚೈನ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಾವು ಪ್ರತಿ ಮೇನ್ ಸಿಟೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾಕಿಸ್ಟ್ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ.
ಸೊ ಸ್ಟಾಕಿಸ್ಟ್ ಅಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ನಮ್ಮದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿಂದ ಬೈ ರೆಫ್ರಿಜರೇಟೆಡ್ ಮೀನ್ಸ್ ಅದು ಟ್ರಕ್ ಇಟ್ ಗೋಸ್ ಟು ದ ಸ್ಟಾಕಿಸ್ಟ್, ಅಲ್ಲಿಂದ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಇಂದ ಹೋಟೆಲ್ಸಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಹೊರೆಕ ಸೈಡಲ್ಲಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ರಿಟೇಲ್ಸಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಮಾಡರ್ನ್ ಟ್ರೇಡ್, ಜನರಲ್ ಟ್ರೇಡ್, ಇ ಕಾಮರ್ಸ್, ಕ್ವಿಕ್ ಕಾಮರ್ಸ್. ಮತ್ತೆ ನಾವು ಹೊರದೇಶಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ಕಂಟ್ರಿಗೆ ಅವ್ರದ್ದೇ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ವಿ ಡು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಫಾರ್ ಡಿಫರೆಂಟ್ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ಸ್. ಸೊ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಾ. ಸೊ ಇವಾಗ ಯಾರಾದ್ರೂ ಈಗ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೋಣ, ಗವರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನೆಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಲೈಕ್ ಸಬ್ಸಿಡೀಸ್ ಏನಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೊಡ್ತೀರಾ? ಖಂಡಿತ. ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸಬ್ಸಿಡೀಸ್ ತುಂಬಾ ಇದೆ. ಈಗ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ ಯೂಶುವಲಿ PMFM ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಬ್ಸಿಡಿಯನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. PMFM ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಅಪ್ ಟು 50% ತನಕ 30 lakhs ಇದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಆಗಿದೆ. 15 lakh 50% ಆಫ್ ದ ಅಮೌಂಟ್ ವಿಲ್ ಬಿ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಫ್ರಮ್ ದ ಸಬ್ಸಿಡಿ. ಸೊ ಇದು ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ ಫುಡ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ ಲೇಡೀಸ್, ಇಫ್ ಇಟ್ಸ್ ಅ ಲೇಡಿ ಆಂಟರ್ಪ್ರೆನರ್, ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್ ಮೋರ್ ದೆನ್ 1 year at least, ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತ ಇದೆ. ಮತ್ತೆ CGTSM ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಬ್ಸಿಡಿ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕೊಲಾಟ್ರಲ್ ಫ್ರೀ ಲೋನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನೀವು ಆಂಟರ್ಪ್ರೆನರ್ ಅಂತ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಇಲ್ಲ, ಅಸೆಟ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಬ್ಯಾಂಕ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಸೊ ಈ ಸಬ್ಸಿಡಿ ಮುಖಾಂತರ ಗವರ್ಮೆಂಟ್ ವಿಲ್ ಹ್ಯಾವ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಇನ್ಶೂರ್ಡ್, ನಿಮ್ಮ ಸಬ್ಸಿಡಿಯನ್ನು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ವಿದೌಟ್ ಕೊಲಾಟ್ರಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ತುಂಬಾ ಸಬ್ಸಿಡಿಗಳಿದೆ. ಮಣಿಪಾಲದಲ್ಲಿ ನೀವು DC ಆಫೀಸ್ ಆಗಿರಲಿ, ಸೊ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಫೀಸರ್ ಬೇರೆಸ್ ಹತ್ರ ನಿಮಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ತಗೊಳ್ಬೋದು. ಸೊ ಅದನ್ನು ಯುಟಿಲೈಸ್ ಮಾಡಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ಗವರ್ಮೆಂಟ್ ತುಂಬಾ ಸಬ್ಸಿಡಿಗಳಿದೆ. ಓಕೆ, ಸೊ ಈಗ ಸಬ್ಸಿಡೀಸ್ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಾ, ಅಂಡ್ ನಿಮ್ಮ ಜರ್ನಿ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಾ. ನಿಮ್ಮ ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಹೀಗೆ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಟೈಪ್ ಆಫ್ ಪರ್ಸನ್ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ದಾರಾ? ಅಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿ ನಮ್ಗೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಈ ರೀತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮೊದಲು ಐಡಿಯಾ ಬಂದಿತ್ತು, ಅಥವಾ ಇವಾಗ ಅವರ ತರ ಆಗ್ಬೇಕು, ಆ ಲೆವೆಲಿಗೆ ರೀಚ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ದಾರಾ ನಿಮ್ಮ ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ? ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಅಂತ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಸೊ ಇಟ್ ವಾಸ್ ಅ ಸೆಲ್ಫ್ ಮೋಟಿವೇಶನ್. ಓಕೆ, ಸೊ ಇವಾಗ ನೀವು ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗಿದ್ದೀರಾ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಫಾರ್ ದ ಕೆಮ್ಮನ್ ಯೂತ್ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನಾವು ಚಿಕ್ಕಂದಿನ ನೋಡ್ತಿದ್ವಿ, ನಮ್ಮನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ವಿ, ಇವಾಗ ನೀವು ಈ ಲೆವೆಲ್ಗೆ ಬೆಳೆದಿದ್ದೀರಾ ಅಲ್ವಾ? ಸೊ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಕಡೆ ಒಂದು ಟ್ರೆಂಡ್ ಇದೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಜುಕೇಶನ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಕಲ್ಪಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ದುಡ್ಡು ಮಾಡಬೇಕು, ಸೆಟಲ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಊರಿನ ಜನತೆಗೋಸ್ಕರ ಏನಾದ್ರು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಕೂಡ ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಗ್ಬೇಕು, ಉದ್ಯಮೆ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋರಿಗೆ, ಆ ಕನ್ಸುತ್ತವರಿಗೆ ಏನಾದ್ರು ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾದ್ರು ಸಜೆಷನ್ ಇದೆಯಾ, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಆಡಿಯನ್ಸಿಗೋಸ್ಕರ ಏನಾದ್ರು ನಿಮ್ ಕಡೆ ಮನದಾಳದ ಮಾತು ಟೈಪ್ ಏನಾದ್ರು ಇದೆಯಾ ಹೇಳಿ? ಹೌದು, ಈಗ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿ ಎಂತಾದ್ರೂ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಿದ್ರೆ ದೇರ್ ಆರ್ ಸೋ ಮೆನಿ ಆಪ್ಷನ್ಸ್. ಆದ್ರೆ ಅದನ್ನು ನೀವು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು ಅವ್ರು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಸಿಂಪಲ್ ಅಂತ ಹೇಳುದಂದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಇರುವ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೀವು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿ ಯಾವ್ದು ಎಕ್ಸೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ, ಯಾವ್ದು ರಿಸೋರ್ಸ್ ಇದೆ, ಯಾವ್ದು ಕ್ರಾಪ್ ಇದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಡಿಷನ್ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಡಿಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರದ್ದು ವ್ಯಾಲ್ಯೂ 3 to 4 times ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀವು ಒಂದ್ಸತಿ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಡಿಷನ್ ಆದ ಮೇಲೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಟ್ ಆಲ್ ಓವರ್ ದ ವರ್ಲ್ಡ್. ಸೊ ಹೌದು, ಸೊ ಇದು ತುಂಬಾ ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇದೆ. ಓಕೆ, ಸೊ ನೀವು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಯೂತ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅವರು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ? ಆ ಕೋಕೋನಟ್ ಬಗ್ಗೆ ಇನ್ ಜನರಲ್ ಆಗಿ ಹೇಳಿ, ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅಥವಾ ತೆಂಗಿನ ಮರವನ್ನ ನಾವು ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಬಿಕಾಸ್ ಅದರ ಒಂದು ಪಾರ್ಟ್ ಕೂಡ ವೇಸ್ಟ್ ಆಗಲ್ಲ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯಿಂದ ಏನೆಲ್ಲ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ಬೋದು ಜನರಲ್ ಆಗಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ? ಹೌದು, ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಈಗ ನಾವು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬೆಳೆದ್ರೆ ಸರ್ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿರೋದು ತೆಂಗಿನಕಾಯಲ್ಲಿ ಎರಡೇ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ದೇ ಯೂಸ್ ಇಟ್ ಮೇನ್ಲಿ ಫಾರ್ 2 reasons. ಒಂದು ಕುಕ್ಕಿಂಗಿಗೆ, ಸೆಕೆಂಡ್ ಆಯಿಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಸೊ ಅವರಿಗೆ ಅದು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಜಾಸ್ತಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ. ಕೋಕೋನಟ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಬರೀ ಕೋಕೋನಟ್ ಅಲ್ಲಿ ಮೋರ್ ದೆನ್ 650 ವೆರೈಟೀಸ್ ಆಫ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ಹೇಳುದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಡಿಷನ್ ಅಂತ. ಸೊ ಸಿಂಪಲ್ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈಗ ಕೋಕೋನಟ್ ಡಿಹಸ್ಕ್ ಆದ್ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಕೋಕೋನಟ್ ಬರ್ತದೆ. ಸೊ ಅದರದ್ದು ಮೀಟಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಫುಡ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ಗೆ ಯೂಸ್ ಆಗ್ತದೆ. ಅದರದ್ದು ಫ್ರೆಶ್, ಅದರದ್ದು ಕೋಕೋನಟ್ ಇದು ನೀರು. ನಾನು ಟೆಂಡರ್ ಕೋಕೋನಟ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ, ಕೋಕೋನಟ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಟೆಂಡರ್ ಕೋಕೋನಟ್ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ನೀವೊಂದು ಹಲವಾರು ಲೈನ್ ಆಫ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿರೋದು. ಸೊ ಅದರದ್ದು ನೀರಿಂದ ವಿನೆಗರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ,
ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಇದು ಬಯೋಕಲ್ಚರ್ ಮಾಡಿ ಮ್ಯಾಟಾಡಿ ಕೋಕೋ ಮಾಡಿರುತ್ತೆ. ನೀವೀಗ ನೋಡಿರ್ಬೋದು ಜ್ಯೂಸಸ್ ಬರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ವೈಟ್ ಜೆಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಸೊ ಅದು ಮ್ಯಾಟಾಡಿ ಕೋಕೋ. ಅದು ಫರ್ದರ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಆಗ್ತದೆ, ಫೇಸ್ ಮಾಸ್ಕ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಸ್ಕಿನ್ ಕೇರಿಗೆ. ಸೊ ನಿಮಗೆ ಫುಡ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಇದೆ, ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಇದೆ, ಫಾರ್ಮಾದಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಇದೆ, ತುಂಬಾ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ಕೋಕೋನಟ್ ಶೆಲ್ ಅನ್ನು ಬರ್ನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಚಾರ್ಕೋಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಆ ಚಾರ್ಕೋಲ್ ಅನ್ನು ಫರ್ದರ್ ಆಕ್ಟಿವೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಫಾರ್ಮಸಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಫಿಲ್ಟ್ರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ, ಆಯಿಲ್ ಅಲ್ಲಿ, ಗೋಲ್ಡ್ ರಿಫೈನರಿ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಕೋಕೋನಟ್ ಮಿಲ್ಕ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿ ಉಳಿದ ಕೋಕೋನಟ್ ಫ್ಲೋರ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ಈಗ ವೇಗನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೋಕೋನಟ್ ಇಸ್ ರಿಪ್ಲೇಸಿಂಗ್ ಆಲ್ ದ ಡೈರಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಲೈಕ್ ಡೈರಿ ಇದು ಮಿಲ್ಕ್. ಡೈರಿ ಮಿಲ್ಕ್ ಇಸ್ ರಿಪ್ಲೇಸ್ ವಿತ್ ಕೋಕೋನಟ್ ಮಿಲ್ಕ್. ಯೋಗರ್ಟ್ ಹಸ್ ಬಿನ್ ರಿಪ್ಲೇಸ್ ವಿತ್ ಕೋಕೋನಟ್ ಯೋಗರ್ಟ್ ಈಗ ಜನ ಪ್ರಿಫರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಲಾಟ್ ಆಫ್ ಹೆಲ್ತ್ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್. ಇವನ್ ಕೋಕೋನಟ್ ಫ್ಲೋರ್ ಅಲ್ಲಿ ಸಹ ನಿಮಗೆ ಬೇಕರಿ ಅವರೆಲ್ಲ ಕೇಕ್ಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ತುಂಬಾ ವೆರೈಟೀಸ್ ಆಫ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಆಲ್ ಆರ್ ಗ್ಲೂಟೆನ್ ಫ್ರೀ, ಡಯಾಬಿಟಿಕ್ ತುಂಬಾ ಬೆನಿಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಹಾಗೆ ತುಂಬಾ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೂ ಆಕ್ಚುಲಿ ಗೊತ್ತೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಬಿಕಾಸ್ ನಾವು ಕೂಡ ಅನ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅದನ್ನ ಮಸಾಲೆಗೋಸ್ಕರ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಥವಾ ಆಯಿಲ್ಗೋಸ್ಕರ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಟ್ ಅದನ್ನ ಕಾಸ್ಮೆಟಿಕ್ ಇಂದ ಹಿಡಿದು ಬೇರೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ಇಷ್ಟು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೂ ಇವತ್ತೇ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ತಿಳಿದು ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗಿರ್ಬೋದು. ಅಂಡ್ ನಿಮ್ಗೆ ತರೋ ನಾಲೆಜ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದರಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಕೋಸ್ಟಲ್ ಬೆಲ್ಟ್ ಇಂದ ನೀವು ಈ ಕೋಕೋನಟ್ ಅನ್ನ ಚೂಸ್ ಮಾಡಿದಿರ ಅಲ್ವಾ? ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಇದನ್ನ ಬೇರೆ ಕಂಟ್ರೀಸ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ ಅಲ್ಲಿಂದ ಹೇಗೆ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬಂತು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ? ನೋಡಿ, ನಾವು ನಮ್ಮ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಸಹ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ನಾವು ಉಡುಪಿ ಕೋಕೋನಟ್ಸ್ ಅಂತ ನಾವು ಮೇನ್ಲಿ ಟ್ಯಾಗ್ ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸೊ ನಾವು ಉಡುಪಿ ಕೋಕೋನಟ್ಸ್ ಎಂತಕ್ಕೆ ಪ್ರಿಫರ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ, ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ ಹಿಡಿದು ಕೊಂಕಣ್, ರತ್ನಗಿರಿ ತನಕ ಇದು ಅರೇಬಿಯನ್ ಸಿ ಬೆಲ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಗ್ರೋ ಆದ ಕೋಕೋನಟ್ ಇದ್ದು, ಅದ್ರ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಮತ್ತೆ ಎಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಟೇಸ್ಟ್ ಆಗಿರ್ಲಿ, ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್ ತುಂಬಾ ರಿಚ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಮ್ದು ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗ್ರೋ ಆದ ಕೋಕೋನಟ್ ಇಸ್ ಸೂಟೇಬಲ್ ಫಾರ್ ಆಯಿಲ್, ಅದರಲ್ಲಿ ಆಯಿಲ್ ಕಂಟೆಂಟ್ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಬಟ್ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಕೋಕೋನಟ್ ಇಸ್ ಸೂಟೇಬಲ್ ಫಾರ್ ಕುಕಿಂಗ್ ಆಗಿರಲಿ, ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಈ ಕಲ್ನರಿ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ರಿಚ್ ಫ್ಯಾಟ್ ಕಂಟೆಂಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಸ್ವೀಟ್ನೆಸ್ ಜಾಸ್ತಿ, ಮತ್ತೆ ಪಲ್ಪ್ ಥಿಕ್ನೆಸ್ ಜಾಸ್ತಿ. ಸೊ ಹೀಗೆ ಹಲವಾರು ಇದು ಉಂಟು ಅದರಲ್ಲಿ. ಸೊ ಆ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಬಂದಿದೆ ಅಂಡ್ ಅಲ್ಲಿಂದ ಡಿಮಾಂಡ್ಸ್ ಕೂಡ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಓಕೆ, ಸೊ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ಸ್, ಸೊ ವಿ ಆಲ್ ನೋ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ಸ್ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹಾನಿಕರ. ಅಂಡ್ ನಿಮ್ಮದ ಕಾಸ್ ಏನಿದೆ ನಂಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಬಟ್ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗೋ ರೀತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ನಿಮ್ಮದೊಂದು ಧ್ಯೇಯ ಏನಿದೆ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅದು ಶ್ಲಾಘನೀಯ. ಸೊ ಅದರಿಂದ ಈ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ, ನೀವು ಯಾಕೆ ಅದನ್ನ ಅಷ್ಟು ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಜನರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಸಿಗ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ನೋಡಿ, ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಎಂತಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಯೂಶುವಲಿ ಜನರಿಗೆ ಈಸಿಲಿ ಆಕ್ಸೆಸಿಬಲ್ ಫುಡ್ಸ್ ಬೇಕು. ಓಕೆ, ಅದು ಈಗ ನೀವು ಒಂದು ಬ್ರೆಡ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಮನೆಗೆ ತರುವುದಾದ್ರೆ, ನಿಮ್ಗೆ ಯೂಶುವಲಿ ಜನರು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಎಷ್ಟು ದಿವಸ ಉಳಿತದೆ, ಅದು ಅದ್ರದ್ದು ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೇದದು. ಸೊ ಪೀಪಲ್ ಪ್ರಿಫರ್ ಬೈಯಿಂಗ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ವಿತ್ ಲಾಂಗ್ ಶೆಲ್ಫ್ ಲೈಫ್, ಯಾವ ಸಹ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಆಗಿರಲಿ. ಸೊ ಅವರು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವ್ದ್ರದ್ದು ಶೆಲ್ಫ್ ಲೈಫ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅದು ಒಳ್ಳೇದಂತ ಎಣಿಸ್ತಾರೆ. ಆಕ್ಚುಲಿ ಅದು ಸರಿಯಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಹಾಕಿ, ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಮುಖಾಂತರ ಅದ್ರದ್ದು ಶೆಲ್ಫ್ ಲೈಫ್ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಎಂತ ಹೇಳುದಂದ್ರೆ, ಈಗ ನೀವು ಯಾವ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡುವಾಗ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಅನ್ನು ಫ್ಲಿಪ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್ ಬರ್ದಿರ್ತಾರೆ ಎಂತೆಲ್ಲ ಉಂಟು. ಸೊ ಇಫ್ ಎನಿವನ್ ರೀಡ್ಸ್ ಆಲ್ ದೀಸ್ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್, ಮತ್ತೆ ಗೂಗಲ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ಬೋದು ನಿಮ್ಗೆ ಈ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್ ಎಂತ. ಯೂಶುವಲಿ ಕೆಮಿಕಲ್ ನೇಮ್ಸ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಶಾರ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ಸ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದಂತ. ಸೊ ಕೆಮಿಕಲ್ ನೇಮ್ಸ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಅದ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಸೈಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ಸ್ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಈಗ ಒಂದು ಕಾಮನ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡೋ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ಸೋಡಿಯಂ ಬೆನ್ಸೋನೇಟ್ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸೈಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ಸ್ ಕೊಡುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೈಪರ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಈಗ ಅದು ಯಂಗರ್ ಜನರೇಷನ್ಸ್ ಅವರಿಗೆ ಪೇಷನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಆಲ್ ಆರ್ ಇಂಪೇಷಂಟ್. ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಅದರದ್ದು ಸೈಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ಸ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಸೊ ಅದು ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಂತಿಲ್ಲ, ನೀವು ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್ ನೋಡಿ ಅದನ್ನು ಗೂಗಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೂಗಲ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. ಸೊ ನಮ್ಗೆ ನಾವು ಮಾಡುವ ಯಾವ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಆಗ್ಲಿ, ಅಡಿಟಿವ್ಸ್ ಆಗ್ಲಿ, ಕಲರ್ಸ್, ಫ್ಲೇವರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಆಡ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವ್ದು ಆಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ
ಸೊ ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಫ್ರೀ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮೇನ್ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಓಕೆ, ಸೊ ನಮ್ಮ ಈಗ ಕೆಮ್ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ನಾವು ಮುಂಚೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಕೋಕೋನಟ್ ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ತುಂಬಾ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ. ಬಟ್ ಇವಾಗ ಆಸ್ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಎಲ್ರಿಗೂ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಏನೋ ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ಕಮ್ ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸಸ್ ಇದೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಅನ್ನ ಬಿಟ್ಟು ಇವಾಗ ನಾನು ಹೇಳಿದಾಗ ಗಲ್ಫಿಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಟಾಪ್ ಟೈರ್ 1 ಸಿಟೀಸ್ಗೆ ಅವರು ಮೂವ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನಾದ್ರು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಒಂಥರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಲೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಬಟ್ ಇವಾಗ ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಕೊಕೊನಟ್ ಬೆಲೆ ಏನಿದೆ ಅದು ಜಾಸ್ತಿ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ವಾ. ಸೊ ನಮ್ಮ ಲೋಕಲ್ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಹೇಗೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು, ಅವರ ಇನ್ಕಮ್ ಹೇಗಿದೆ, ಅದನ್ನ ಹೇಗೆ ಅವ್ರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಬಹುದು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಐಡಿಯಾ ಇದೆಯಾ ನಿಮಗೆ? ಹೌದು, ಕೊಕೊನಟ್ ಒಂದು ಸ್ಲೋ ಕ್ರಾಪ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಒಂದ್ಸರ್ತಿ ಅದನ್ನು ಪ್ಲಾಂಟೇಶನ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಇಟ್ ವಿಲ್ ಟೇಕ್ ಅರೌಂಡ್ 8 to 9 years ಒಂದು ಈಲ್ಡ್ ಮೆಚುರಿಟಿ ಆಗಿ ಈಲ್ಡ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ. ಮತ್ತೆ ಅದರದ್ದು ಎಂತ ಹೇಳುದು, ನೀವು ಈಗ ಈ ವರ್ಷ ಅದಕ್ಕೆ ಫರ್ಟಿಲೈಸೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದ್ರದ್ದು ಈಲ್ಡ್ ವರೆಗೆ ಇಟ್ ಟೇಕ್ಸ್ ಲೈಕ್ ಮೋರ್ ದನ್ 9 months. ಸೊ ಜನರು ಎಂತ ಅಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ಗೆ 1 ವರ್ಷ ಮುಂಚೆನೆ ಎಫರ್ಟ್ ಆಗಿ ಹಾಕ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಮುಂಚಿನ ಟೈಮಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಯೂಶುವಲಿ ಎವ್ರಿ ಇಯರ್ ನಮ್ಮ ಈಗ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಮದರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಎಂತ ಮಾಡಿದ್ರೆ ಎವ್ರಿ ಇಯರ್ ಅವರು ಅದಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಫರ್ಟಿಲೈಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಬಟ್ ಓವರ್ ಅ ಪೀರಿಯಡ್ ಜನರಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ರಿಗೆ ಫಾಸ್ಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಬೇಕು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅದು ಡಿಸ್ಕನೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅದರದ್ದು ಈ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಇಯರ್ ಬೈ ಇಯರ್ ಆಡ್ ಆಗ್ತಾ ವಿ ರೀಚ್ ಟು ಅ ಸ್ಟೇಜ್ ಎಲ್ಲಿ ಕ್ರಾಪ್ ಶಾರ್ಟೇಜ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಇದರ ಮುಖಾಂತರ ಈಗ ಬೆಲೆ ಎಲ್ಲ ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇಡಿಕೆ ಜಾಸ್ತಿ ಉಂಟು, ಡಿಮಾಂಡ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಸಪ್ಲೈ ಇಲ್ಲ. ಸೊ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಪ್ಲಾಂಟೇಶನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನೋಡಿ, ಕೊಕೊನಟ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಅಂತ ಇದೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ, ಕೇರಳದಲ್ಲಿ ಇದೆ ಅದರ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್. ಸೊ ಜನರು ಅಲ್ಲಿಂದ ತುಂಬಾ ಬೆನಿಫಿಟ್ ತಗೊಳ್ಳಿ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ನೀವು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಟ್ರೀಸ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಗೆ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದು, ಅದರದ್ದು ಈಲ್ಡ್ ಹೇಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಅವೇರ್ನೆಸ್ ಟಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಬೇಕಾದದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಫರ್ಟಿಲೈಸೇಷನ್ ಬಗ್ಗೆ, ಸಾಯಿಲ್ ಇದು ಫರ್ಟಿಲಿಟಿ, pH ಎಲ್ಲ ಹೇಗೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ತುಂಬಾ ನಿಮ್ಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೊಡುವ ಇದು ಉಂಟು, ಸಂಸ್ಥೆಗಳು ಉಂಟು. ಸೊ ಅದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಿಮ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಅನ್ನು ಇಂಪ್ರೂವೈಸ್ ಮಾಡಿ ಕಮಿಂಗ್ ಇಯರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಯು ಕ್ಯಾನ್ ರೀಪ್ ಮಚ್ ಹೈಯರ್ ಈಲ್ಡ್. ಕರೆಕ್ಟ್. ಸೊ ನೀವು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಜುಕೇಟೆಡ್ ಆಗೇ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ನೀವು ಹೇಳಿದಾಗೆ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಸಬ್ಸಿಡೀಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮಗೋಸ್ಕರ ಏನೆಲ್ಲ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ನಾವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಇದರಿಂದ ಕೂಡ ನಾವು ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಇನ್ಕಮ್ ಅನ್ನ ಗೇನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಆಸ್ ಐ ಸೆಡ್, you're the youth inspiration. ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡಿ ನಾವು ನಮ್ಮ ಯಂಗ್ಸ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಯಾರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ತುಂಬಾ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ನಾವು ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸೊ ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಅವ್ರು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣ್ ಯೂತ್ ಅಥವಾ ಓವರ್ ಆಲ್ ಯೂತ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಅನ್ನ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಪ್ಲೀಸ್. ಖಂಡಿತ ಎಲ್ಲ ಯೂತ್ಗೆ ನಾನು ಎಂತ ಹೇಳೋದಂದ್ರೆ, ಬಿ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಯುವರ್ ಹೆರಿಟೇಜ್ and be open to innovation and new ideas. Okay, that will lead you to success. That's great. So Arnold, thank you so much for the valuable time. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನೀವು ನಮ್ಮ ಈ ಕೆಮ್ಮಣ್ಣು ನಮ್ಮ ಪ್ಲೇಸ್ ಏನಿದೆ, ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಒಂದು ಕೀರ್ತಿಯನ್ನ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ನೀವು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗಿ ಅದು ಕೂಡ ದುಬೈಗೆ ಹೋಗಿ 10 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಯುವರ್ ರೂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಎಷ್ಟೊಂದು ಅಚೀವ್ ಮಾಡಿದೀರಾ. ಈ ರೀತಿಯಾದ ಇನ್ನೋವೇಟಿವ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಯಾರು ಕೂಡ ಐ ಥಿಂಕ್ ಮಾಡೇ ಇರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಈ ಜನರಲ್ ಲೋಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೂಡ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ಐಡಿಯಾ, hats off for that. And secondly, the way you marketed it and ಇನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ ಜೊತೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮದೊಂದು ಧ್ಯೇಯ ಏನಿದೆ, ನಾವು ಪ್ರಿಸರ್ವೇಟಿವ್ ಫ್ರೀ ಫುಡ್ ಅನ್ನ ಜನರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಐ ರಿಯಲಿ ಅಪ್ರಿಶಿಯೇಟ್ ದಟ್. ಅಂಡ್ ಥರ್ಡ್ಲಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಅರ್ನಾಲ್ಡ್ ಅವರು ತುಂಬಾ ಪರೋಪಕಾರಿಯಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರ ಕೆಲಸನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂಚೆ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಪೇಜ್ ಕೂಡ ಇತ್ತು, ರೈಸಿಂಗ್ ಸ್ಮೈಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ವಾ. ಸೊ ಮುಂಚೆಯಿಂದ ಕೂಡ ನಾನು ಅವರಿಗೆ ಪರಿಚಯ, ಸೊ ಆದ್ರಿಂದ ಅವರ ಈ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನನಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ಇವಾಗ ಈ ನ್ಯಾಚುರಿಯ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಮೈ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಫಾರ್ ಯು has increased, and thank you so much once again for being here with us today. Thank you. Thank you.
ಸೊ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಒಂದು ಎಪಿಸೋಡ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರಿನ ಹೆಮ್ಮೆಯ ಮಗನಾಗಿರುವಂತಹ ಅರ್ನಾಲ್ಡ್ ಅವರು ಅವರ ಜೀವನದ ಕಥೆಯ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಬಾಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೆ ಅವರ ಈ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ನ್ಯಾಚುರಾ ಬಗ್ಗೆ ಅವರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅವರ ಜರ್ನಿ ಏನಿದೆ ನಮ್ಮಂತಹ ಯುತ್ತಿಗೆ ಒಂದು ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಈ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಅನ್ನ ನೀವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಕೆಮ್ಮಣ್ಣು ಲೈವ್ ಚಾನೆಲ್ ಏನಿದೆ, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಇನ್ಫರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಲೈಕ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಅಂಡ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಇರುವಂತಹ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅನ್ನ ನಿರಂತರವಾಗಿ ಟೆಲಿಕಾಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಹೇಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಮುಂದೆ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜನೇಶ ನಿಮ್ಮ ವಿದಾಯವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ ಇಂಥದೇ ಇನ್ನೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. Until then, keep watching Kemmanu Live. Stay tuned everyone. Thank you so much. देव बने करू अर्नोल्ड, तुमच्या पुढाराक तशेंच तुमच्या या ब्रँड नॅचुराक आम्ही ऑल द बेस्ट विश करता आसा. आमच्या केम्मांच्या तशेंच लक्ष्य नासलेल्या हजारो भुरग्यांक एक स्टँडर्ड एज्युकेशन प्रोवायड केले काल जावन आसा आमचे केम्मांचे कार्मल इंग्लिश स्कूल. आणि हाची प्रिन्सिपल वा एडमिनिस्ट्रेटर जाल्ली सिस्टर वीणा आमचे सवे आसा आणि तिचे इंटरव्यू काणयोंक आयती आसा आमचे केम्मांचे अनेक तरणाटे निशल जर्नलिस्ट. आता तुमच्या मुखार हांगासर सिस्टर वीणा हिचे एक मोठवे इंटरव्यू. सुमिस्तांक मोगाचं स्वागत. आमकां सबार जाणांक कळीत आसा कार्मेल इंग्लिश स्कूल केम्माणू हो संस्थो एक अपूर्व असो संस्थो जावन आसा. ह्या संस्थे निमती कितलेगी भुरग्यांनी शिकाप आपणयला आणि म्हाका एक संतोषाची गजाल कितें म्हळ्यार हांव ह्या स्कूलाचे स्टुडंट जावन आशिल्ले आणि म्हाकाय सबार रितीचे प्रोत्साह आणि एनकरेजमेंट मेळ्ळा. आणि आज या स्कूलाची हेडमिस्ट्रेस जावन आसची सिस्टर वीणा कॉड्रेस हिचे सांगाता एक संदर्शन करूंक हांव हांगा आसा. आणि तुमकां सुमेस्तांक ह्या संदर्शनाक हांव निशल जर्नलिस्ट मोगाचो स्वागत करते आसा. हॅलो सिस्टर, कशी आसात तुमी? हांव बरी आसा निशल, तूं कशें आसाय? हांव हुशार आसा. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचे सेल्फाक इंट्रोड्यूस करून तुमच्या विशयान थोडे सांगती आमकां सांगतात की? हांव विना क्वाड्रस, हांव गांवांत बुंटवळची आनी आमच्या कुटुंबांत मस्त देव कोणी आसात. म्हज्या पप्पाच्या कुटुंबांत हांव न्हू दोगां दोन भयणी, तशेंच मम्मीच्या कुटुंबांत हांव न्ही दोगां दोन भयणी आनी एक याजक पापाचा तिचो सभाव. आनी तशें मागीर आमी 6 जाणां भुरगीं, ह्या 6 जाणां भुरग्यां पैकी आमी 6 चेडवां पैकी ते चेडवां आमी धर्मीक जिणेंत आसा, देवाची सेवा करना आसा. आज आमच्या कुटुंबान देव आपूण फुलोवन येवकारान आमच्या कुटुंबान मस्त मागणें आशिल्लें. आमच्या आवय बापायन मागण्या प्रामुख्यते मस्त दिल्या, तशें आमी त्या मागण्यांत आमी वाडून आयल्या. हांव हांगा येवन 1 वर्स जालें, गेल्या त्या वर्सा हांव हांगासर आयिल्लीं आनी म्हजी सेवा देंवनूच आसा. अशें हांगा येवचे पयलें हांव दुसरे कडेन जाग्यार आसलें. हांव बँगलोर आसलीं, मैसूर आसलीं, कोडयाळ आसलें. अशें मस्त भुरगीं म्हज्या हातान शिकून गेल्यांत. आनी हांव एक धर्मीक भयण जावन 20 वर्सां जालीं. आनी अशें गेल्या त्या वर्सा हांव ह्या कार्मल इंग्लिश स्कूलाची हेडमिस्ट्रेस जावन हांगासर पावली. ओके, सो तुम्ही सांगले गेल्या त्या वर्सा तुम्ही हांगा जॉइन जाल्ली हेडमिस्ट्रेस जावन न्हू. सो कार्मेल इंग्लिश स्कूलाचे हिस्ट्री विशयान आमकां थोडे सांगती तुम्ही सांगतात की? होय, कार्मल इंग्लिश स्कूला विशयान सांगचें जाल्यार हें कार्मेल स्कूल 2006 आरंभ जाल्लें. आनी 2006 आरंभ जावन आज 19 वर्सां हांगा सोंपतात ह्या वर्सा. आनी हें आरंभ जातानाच धन भयण एंड्रिटा म्हणली आसली, ती मुख्य शिक्षक जावन आसली. आनी तिच्या नंतर सबार धर्मीक भयणी तांच्यो सेवा दिवन आयल्यांत. आनी आज ह्या इस्कॉलाक नांव आसा जाल्यार सर्व धर्मीक भयणी आनी शिक्षकांचो पात्र मस्त आसा. सो ह्या स्कुलांक तुम्ही भुरग्यांक शिकपा सांगता दुसरे कसले मौल्यांनी वाडयतात, तांकां कसली देख दिते आसात न्हू, हाच्या विशयान थोडे सांगते आमकां सांगतात की? ओके, आमच्या मेळा विशयान सांगचें जाल्यार आमचो मेळ घडिल्लो मादर वेरोनिकान. आनी एक तिचो मुख्य उद्देश जावन आसलो की चेडवा भुरग्यांक शिकप दिवचें. तशें ह्या शिकप दिता आसतना मौल्यांक एक आद्यता दिवची म्हण तिणें त्या वेळार आमकां सांगिल्लें. तशें आमचे हर एक सदांच इस्कॉल आमचे एक मागण्याद्वारे आरंभ जाता. आमी टुगेदर एक 3 फावटी जनरल प्रेयर करता, सकाळी 2 परां आनी सांजेर घरा वेच्या पयलें.
मागीर हर एक क्लास आमची मागण्याद्वारे आरंभ जाता आणि ती क्लास एंड जातना मागण्या तावनूच एंड जाता. तशें भुरग्यांक आमी पयलें मागण्याक प्रामुख्यते दिवन आमी शिकयता. So there's a faith formation. We give importance for prayer. आणि मागीर सांगचें जाल्यार आमी हप्त्याक 2 फावटी वॅलिडिकेशन क्लास, तशेंच कॅटेकिझम क्लासचे आमी मस्त प्रामुख्यता दिता, इम्पॉर्टन्स दिता. आणि अशें आमी वर्सांत 1 फावटी कॅटेकिझम डे, वॅलिडिकेशन डे म्हणून आमी दवरता. भुरगीं कितें शिकल्यांत सगळ्या वर्सा, खंयचे मौल्यां ती शिकल्यांत तें ती आमकां प्रेजेंट करून दाखयतात. आणि आमी डिसिप्लिनाक पयलें प्रामुख्यता दिता. भुरग्यांनी कशें जियेचें, कशें तांणी एक डिसिप्लिनरी लायफ तांणी फॉलो करचें, आनी जावं पुरो रिस्पॉन्सिबिलिटी आनी ट्रुथफुलनेस सत उलोवचें, आनी ऑल्सो कशें व्हडांक रिस्पेक्ट दिचें तें पुरो आमी शिकोवन दिता. हर एक आमी आतां आमी वॅलिडिकेशन कॅटेकिझम लेसन मात्र न्ही आसता, एक खंयचोय सब्जेक्ट मेन सब्जेक्ट आमी काणयत आसतना त्या सब्जेक्टान कितें बरो वॅल्यूज येतात पळय ते आमी तांकां सांगून दिता. आनी आमी तांकां विचारता आयच्या तुमी सब्जेक्टान, आयच्या लेसनांत तुमी कितें वॅल्यू शिकल्यात म्हणून. तशें तांचे तावनूच आमी डिफरंट वॅल्यूज काणयता आनी तांकां सांगता आज आयच्या दिसा आमी हो वॅल्यू हे मौल्य आमी प्रॅक्टीस करया. ओके, सो आता एक क्लासरूम म्हणटना स्कूल म्हणटना पुरा भुरगीं शिकपान तितले हुशार आसनात. सो शिकपान फाटी असल्या भुरग्यांक तुमी कशें सपोर्ट करतात और एक्स्ट्रा हेल्प दितात? वय शिकपान एक क्लास म्हणटना एक इस्कॉल म्हणटना सबार भुरगीं हुशार आसता शिकपान. कित्याक म्हळ्यार पेरंट्स मस्त तांकां शिकपान बरें करून उत्तेजन दितात. आतां एक क्लास म्हणटा आसतना सर्व भुरगीं एकच तरा आसनात. ते 3 तरांचे भुरगीं आसतात, 3 टायपाचे भुरगीं असतात. थोडी भुरगीं हुशार एकदम क्लेवर इंटेलिजंट आनी थोडी एवरेज भुरगीं असतात, तशें थोडी वीकर असतात. आनी क्लेवर भुरग्यांक शिकोवन बारी सलिसायेचें काम. आनी खंय आमी एक वीकर स्टुडंट्सांक शिकयता आसतना आमी मस्त चॅलेंजीस फेस करूंक आसात. कश्ट जाता तांकां शिकोवंक. आनी आतांच्या काळार भुरग्यांक शिकोवचें इजी काम न्ही पयलेंचे परी. आतां तांकां आमी कांय पनिशमेंटी दिवंक ना, पण जी पनिशमेंट दिनासतना आमी भुरग्यांक आमच्या थंय मस्त सोंसणीकायेन आमी तांकां शिकयचें पडटा. आतां आमी कशें शिकयता म्हळ्यार की आमी पयलें सिलेक्ट करता, आयडेंटिफाय करता कोण आमचे वीकर स्टुडंट्स आसात म्हणून, आनी तांकां एक स्पेशल अटेंशन आमी दिता. जावं पुरो इस्कॉल जाल्या उपरांत क्लासी जाल्या उपरांत संजेर तांकां बरे वेंगड आपूण स्टाफ रुमांत तांकां आमी रावयता. तांच्या पयलीं पेरंट्सा कडेन आमी परमिशन काडून घेता आनी तांकां आमी परतून कितें क्लासीन लेसन केल्यात त्या विशयान आमी तांकां परतून शिकून दिता. तशें शिकयता आसतना तांकां आमी अशें हरशीं त्या क्लासीन केल्ले बरें शिकोवंक जायना. तांकां डिफरंट टिचींग एड यूज करून शिकोवचें आनी ते स्टोरी फॉर्म सांगचें. अशें आमी आमचें जाता तितले आमी प्रयत्न करता. ओके, सो तुम्ही दुसरे कितें को करिक्युलर एक्टिविटीज फाल्यां प्रोग्राम जावं दी इव्हेंट जावं दी करतात सो दॅट भुरग्यांक शिकपा सांगता म्हळ्यार फन एंड एंटरटेनमेंट मेळटा? वय आमी मस्त इम्पॉर्टन्स दिता को करिक्युलर एक्टिविटीज. पयलींच्या काळार जालें खाली शिकप आनी आतांच्या काळार पळयल्यार भुरग्यांनी मस्त मुखार वचचें को करिक्युलर एक्टिविटीज. तशें आमी मस्त तांकां ऑपॉर्च्युनिटीज आमी प्रोवायड करता. आतां आमी इस्कॉल म्हणटा आसतना आमच्या नॅशनल फेस्टिवल्स, रिलिजियस फेस्टिवल्स काड्डेकन करीचेस आरंभ करता. त्या भुरगीं आमी क्लास वायज एक्टिविटी आमी तांकां मांडून हाडटा. इस्कॉल सुरू जावच्या पयलींच आमी तांकां भुरग्यांक खंयची क्लास खंयची एक्टिविटी काणगेचे कोण खंयचे एक्टिविटीचे इन्चार्ज म्हणून आमी पयल्यांत तांकां सांगता. अशें भुरगीं प्रिपेर करून आसतात. आनी आमचे एक्टिविटी म्हळ्यार आतां आमी ह्या वर्सा आमी भरतनाट्यम क्लासी आसात, को करिक्युलर एक्टिविटीज, कराटे क्लास आसात, ड्रॉइंग क्लास आसा केल्यात आमी. तशेंच स्पोर्ट्साक आमी मस्त महत्व दिता. आनी एलॉंग विथ दीस आमी क्लब्स आसात आमचे, जावं स्काउट्स, कप्स, गायड्स आनी ऑल्सो लिटरेचर क्लब, इको क्लब. तशें भुरग्यांनी मुखार येचें म्हणून आमी तांकां मस्त ऑपॉर्च्युनिटीज आमी प्रोवायड करता. हांगा स्पोर्ट्सा विशयान ह्या फावटी हांव ह्या वर्सा चड आमी इल्लें इम्पॉर्टन्स दिलां. हांगा उल्लेख करता की आमचेच फिरगजीचे युवा जाण ते जावन मस्त मुखार आयल्यात आमच्या भुरग्यांक शिकोवंक. हांवें तांकां आपयलें न्ही. म्हाका हांगा गेले ते वर्सा येताना हांगा भुरग्यांची कांय वळख नासली, म्हळ्यार म्हाज्या युवा जाणांची म्हाका वळख नासली, लोकांची वळख नासली. पूण म्हज्या भुरग्यांनी
म्हाका ॲशली विशयान सांगलें, ॲशली बरेटो आसा ताचे विशयान. तशें एक दीस ॲशली बरेटोन म्हाका कॉल केलें एक दीस आनी ताणें म्हाका सांगलें की सिस्टर भुरग्यांक बॅडमिंटन शिकयचें की वॉलीबॉल कोचिंग करीचें. सी आमच्या ही पुरा आमची एल्युमिनाय स्टुडंट्स आनी ताचे सांगात आमचो अमन आसा, आमचो रोनन आसा, या मागीर एल्डन एल्टन ही पुरा म्हाका आनी जॉयलिनी आसलें थोडे पटी एक आमकां सपोर्ट करूंक येतलें आनी पुरा म्हाका मस्त सपोर्ट केला. एक फाटल्या 3 म्हयन्यांत हांव न्हू तांणी काडिल्ली मिनात तांणी दाखयलो इस्काला थंय तांणी दाखयलो मोग भुरग्यांक दाखयलो मोग वडोवंक जायना. कित्याक म्हळ्यार आतां बॅडमिंटन एक कोर्ट करी जाल्यार ही पुरा युवा जन आमची कामाक वेतात, तांचे शिकप शिकतात पूण तरी तांणी सांजेर तांचो वेळ सॅक्रिफायस करून ती हांगासर येवन तांणी कोर्ट घाला. स्पेशली हांवें मेन्शन करचें जाल्यार ॲशली, रोनन, अमन आनी रॉमसन. सो हांव ह्या भुरग्यांक आमच्या युवा जनांक आभारी जावन आसा आनी आय वील रिमेन ग्रेटफूल टू देम आनी अलॉंग विथ देम ऑल दीज यूथ that even now they are very free with me and we have a good rapport, good relationship with ऐकून खुशी झाली. आणि ते सोन मागीर म्हज्या भुरग्यांक आमच्या भुरग्यांक जाल्यार बॅडमिंटन प्रॅक्टीस ही गरजेन दितात ती तांच्यान ती इंट्रस्ट तशें तें जाय जाल्यार म्हाका तांचे कडेन म्हाका फ्रीली उलोवंक कले विचार येता तांकां धैर्यान और ती जावन मुखार येतात. म्हाका रियली आय एम टेकन अप बाय दीज यूथ ऑफ आवर चर्च. इवन आमच्या पॅरिश प्रिस्टाचे मस्त पाठिंबो आसा तूं तशें म्हाका ही गजाल सांगूंक एक हांव संतोश पावता. ओके, सो आता इस्कलांत केवळ टीचर आणि भुरग्यांची प्रोग्रेस पळयल्यार जायना, पेरेंट्स आनी इन्वॉल्व जायचे पडटा. सो कार्मेल स्कुलांत पेरेंट्साची इन्वॉल्वमेंट कशें आसा म्हळ्यार और तुमी काय एक्टिविटीज करतात सो दॅट पेरेंट्स भुरग्यांच्या प्रोग्रेसान इन्वॉल्व या एक इस्कल यशस्वी रितीन मुखार वचत जाल्यार पेरेंट्साचो पाठिंबो जायच. पेरेंट नासल्यार आमकां कांय करूंक आमी सकना. आमकां पेरेंट्साचो मस्त सपोर्ट जाय कित्याक तांचे भुरगीं आमच्या इस्कलाक येवन शिकतात. तशें आमी पेरेंट्सां मस्त आमच्या थंय इनवॉल्व करता. आमी एक इस्कल आराम जावन एक 3 म्हयन्यांनी एक आमी जनरल बॉडी मिटींग म्हणून दवरता. ह्या मिटिंगाक सर्व पेरेंटां हजर जातात. आमी रिसोर्स पर्सनाक आपोवन एक तांकां एक टॉक दिता कशें तांणी तांच्या भुरग्यांक थंय काय म्हणटात तांणी भुरग्यांक कशें शिकपा थंय एनकरेज करचें आनी कशें भुरग्यांक वयर हाडिचे या तांकां तांचे बिहेवियर एक सम आसूंक तांणी कितें बरें करीचें म्हण आमी हांगा ह्या मिटिंगा वेळार आमी सांगता. तशें मागीर आमचें PTA एक्झिक्युटीव मिटींग आसता. ह्या जनरल बॉडींगान वेंचून आयिल्लीं पेरेंट्स आसात तांकां आमी एक वर्साक 3-4-5 फावटी आमी मिटींग करता. पूण ह्या मिटिंगा वेळार आमी डिस्कस करता की सगळे पेरेंट्साच्या नांवी इवन पेरेंट्स आमकां सांगतात कितें बरें करियेत, कितें केल्लें आमी म्हळ्यार आमच्या शिकपा विशयान ती आमकां इवॅल्युएशन आमी करता त्या घडये. तशें आमकां हें पुरा पेरेंट्सां जावन आमकां येताना आमी आमचें स्टाफ मिटींग आसतना आमकां तें पुरा सुलाभ जाता. आमी कशें आमच्या भुरग्यांक आनी की चड मुखार हाडयेत म्हणून आमकां ओके. सो स्टुडंट्सा विशयान तितले प्रश्न सांगले तुमी. तुमच्या इस्कलांत सुमार टिचर्स आसात. सो तांणी इम्प्रूव जावचे खातीर म्हळ्यार ऑफकोर्स यू हॅव द बेस्ट टिचर्स बट स्टील लायक तांणी तांचे बेस्ट दिवचे खातीर तुमी कशे प्रयत्न करतात म्हळ्यार तुमचे सायडीन तुमकां प्रयत्न करता? टिचरां म्हणटना आमकां हर एका म्हयन्यांत आमी एक स्टाफ मिटींग म्हणून दवरता. आमी तशें स्टाफ मिटिंगांत हांव एक मुख्य शिक्षक जावन आमी कितें सांगचें तें हांव तांकां बऱ्या तरान सांगता. आनी आमी एक इस्कॉलार आराम जाताना आमकां एक ओरिएंटेशन प्रोग्राम म्हूण आसता सर्व टिचरांक. तेय आमकां परतून आमकां माहिती दितात आमी कशें भुरग्यांक इस्कॉलांत शिकयचें आनी भुरग्यांक थंय आमचो संबंद कसो आमी दवरचें म्हणून तें शिकून दितात. ताच्या उपरांत डिपार्टमेंट आमचे मॅनेजमेंट मस्त प्रोग्राम्स वर्कशॉप्स सेमिनार्स ऑर्गनायज करता. हे बरें आमच्या टिचरांक मस्त काय म्हणटात मुखार येवंक तांणी या इम्प्रूव जावंक तांकां मस्त हेल्प जाता. या तें बरें. सो आतां लास्ट एक क्वेश्चन काडलें म्हळ्यार आतां जी पेरेंट्स तांच्या भुरग्यांक कार्मेल स्कुलाक एडमीट करून पळयत आसतात सो तांकां तुमी काय एडवायस दिवंक आशेतात? या कोणी भुरगीं आमच्या इस्कॉलाक येता म्हणटा आसतना म्हाका बारीक खुशी संतोष आनी हांव तांकां मोगान स्विकार करता. मस्तान आयल्यार म्हाका एक संतोष आनी आमच्या इस्कॉलान भुरगीं म्हाका पयल्यांदा भुरगीं म्हळ्यार बारी संतोष आनी हांव मस्त लायक करता भुरग्यांक.
कितले हांव करेक्शन करता गे तितलें जोरी करता तांकां तशें बॅलन्स आसा तशें भुरगीं म्हजे कडेन बरो संबंद दवरनासत ते धोरणाचो तशें कोणी आयल्यार हांव मोगान स्वागत करता आनी तांकां आमची इस्कॉलाच्यो रुली रेग्युलेशन्स हांव सांगता तशें आनी ती रेडी आसल्यार तांच्या भुरग्यांक आमच्या इस्कॉलान घालूंक आय डोंट से एनीथींग आय जस्ट से वॉर्म वेलकम टू देम. ओके सो थँक्यू सिस्टर तुमचे कडेन उलोवन आमकां मस्त खुशी जाली. देव बरें करूं. थँक्यू निशल म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी तुमी दिल्ल्या खातीर म्हाका हांवें कितें म्हजे कितें एक्सपिरियन्स आसा गे तें हांवें तुमचे कडेन शेअर केलें. सो आय थँक to all of you. My thanks to all of you. Especially again I would like to mention my thanks to the youth of our parish, Kemmanu parish. So I'll remain grateful to all of you. Neighboring you, Sister Veena, thank you for spending your valuable time with us. Thank you. तुमकां समीर सांग रेवरेंड फादर फ्रांसिस कर्नेलियो हांची भोव बऱ्या रितीन वळख आसा म्हणून सांगून हांव जाणा कित्याक आमचेच फिरगेजींत जल्म घेवन आतां प्रस्तुत पडुकोणे फिरगेजीचें विगार जावन ते आपले सेवा दिवनात आसात आनी ह्या संदर्भी आपले एक मोठो संदेश दिवंक ती आयती आसात आनी तांचे संदेशन घेवंक मुखार सरला आमचे फिरगेजीचे तरणाटे स्विनी फर्नांडीस. तर आतां तुमच्या मुखार फादर फ्रांसिस कर्नेलियोचे मोठवे इंटरव्यू. देव बरो दीस दिवं तुमकां समीर सांग. आज आमचे सगळे हजर आसात पडुकोणे फिरगेजीचे विगार मानाधिक बाब फ्रांसिस कर्नेलियो. तुमकां ह्या कार्यक्रमाक स्वागत फादर. थँक्यू. फादर तुमी केम्मान फिरगेजीचे आमी सर जाणाव तर तुमच्या बाळपणा विशांत केम्मानांत आसतनाचे तुमचे स्वीट मेमरीज तशेंच तुमचे शिकपा विशांत इल्लें आमकां सांगतात गे. वय तुमकां गोत आसा हांव केम्मान कमळा तोटा थंय 1954 हांव जल्मालो. म्हज्या की पयलें आमी 7 जाणां भुरगीं आनी तातूंत 6 चलयो तेगे उपरांत 5 हांव आनी ताजे उपरांत 2 आनी बाळपणा विशयान सांगचें जाल्यार म्हजें इस्कॉल प्राथमीक इस्कॉल हांवें केम्मान आमच्या कॉन्वेंटांत केल्लें 7वी पर्यंत आनी त्या वेळा थंय 8वी क्लास पर्यंत एंटने सिस्टर क्लासीक सिस्टर म्हणून त्या वेळा पुरा नावाडीक जाली एचएम त्या वेळा सिस्टर फिदेस म्हणून आनी थंयसर दुसरी शिक्षकाय पुरा आसलीं उडास आसा म्हाका आतां आमची टिचरां आनी तें शिकप 7वी पर्यंत हांवें थंयसर केलें. ताजे उपरांत हायस्कूल आमकां फिशरीज हायस्कूल त्या वेळा तें कॉन्वेंटाचेर रस्ता देगेन थंयसर आसलें तें थंय हांवें 10th पर्यंत थंय शिकलो आनी ताजे उपरांत सेमिनारीक ताजे उपरांत PUC करचें जाल्यार मिलाग्रिसाक वचूं जाय आसलें आनी म्हज्यो भयणी व्हड भयणी म्हजे की व्हडांत 6 तांणी पुरा थंयच मिलाग्रिसांतच शिकल्लीं. मागीर आमी पुरा मागीर हांगा केम्मान हायस्कूल शिकल्लें हांव. सेमिनारीक भरती जावन तुमकां खंय तावन प्रेरण मेळ्ळें स्वखुशेन तुमी गेल्ल्यात गी या खंयच्याय सन्निवेशाक लागून तुमी थंय वचचें पडलें. सेमिनारीच्या विशयांत आतां पयलें हांव ल्हान तावन आमकां सदां मिसाक वचूंक आसलें. घरा तावन आमी सद्दां मिसा वयचे 10-12 मिनटांची वाट आनी ती संवय आसली आनी सदां मिसाक आनी ताजे उपरांत आमकां विगार तांचो प्रभाव मस्त पडटा आमकां आनी देखून आल्तार भुरगो जावन आसलो सदां मीस रजार आनी कंतार करूंक त्या वेळा मिरन्याम आसलो निको मिरन्याम म्हणून तोय कंतारां करूंक तेगे सांगता रावन उत्तेजन दितलो आनी आमकां प्रत्येक जावन म्हाका पयलें उगडास पयलो कुंभारांनी मेळटा तेन्ना फादर विलियम डिसोजा म्हणून देवादीन जाल्लो आनी ताजे उपरांत म्हाका जोसेफ डिसोजा तो एक 10th जाता पर्यंत एक 8-9 वर्सां आसलो की म्हणून केम्मान तो ताचो प्रभाव मस्त पडला आनी तो तेगे गंभीर पत्र्याब लांब खाड आनी ताणें सांगिल्लें बरी जाता तें भिरांती आसली लोकांक तशें जाल्यान ताचो प्रभाव म्हजेर मस्त पडला आनी ताणें म्हाका एका रितीन उत्तेजन दितलो कंतार करूंक आनी पुरा आनी तेगे उपरांत 10th जाले उपरांत रिजल्ट आयलें आनी त्या वेळार ताणें म्हाका आपोवन विचारलें आतां तुगे 10th जालें तूं कितें करताय गे म्हणून हांवें सांगलें येदोळ कांय आलोचना त्या वेळार पुरा आतांच्या बरी पुरा आमी कळलें मुखार कितें हें तें पुरा नासलें आमकां उद्देश पयल्यानच आमी निर्धार करिनासलें हांव
पळय जाय अशें तशें म्हळें. त्या वेळार ताणें म्हळें तूं सेमिनरीक वच, तुवें सेमिनरीक वचा जाय म्हणालो. हांवें तें म्हणटना सांगता घरा अशें म्हणून हांव मागीर आयलो आनी घरा तो प्रस्ताव काडलो हांवें माय लागीं. माय आन म्हणशी आमी माय आन परगांवांत आसलो, बॉम्बे आसलो. आनी मायन त्या विशयांत कांय एक आमी 7 जाणां भुरगीं पटापट सौगां चलयो तागे उपरांत 5 हांवें देखून खंडीत जावन एक पूत म्हणटना 5 जावन जल्माल्लो पूत म्हणटना तांकां एक आशा आसा घरांत आसा जाय, जबाबदारी मुकली आनी तें बरें आसता. पूण हांवें पाद्र्या अशें म्हणल्यार कुडले तुका मन आसल्यार तुवें वचचेत, आमचें कांय आडखळ ना. पूण एक गेल्या उपरांत फाट येवंक ना, थंय तुवें अखेर पर्यंत रावंक आसा अशें म्हणाली. खंयच्या वर्सांत तुमचें तुमकां वोट मेळ्ळी? वोट मागीर बाय वोट 1982. कितले तुमच्या सांगाता कितले फादर्स? आमच्या बॅचांत त्या वेळार पळयलें चड आसतले, आतां देवपणांनी उणें. म्हज्या बॅचांत 11 जाणां आमी कोडयाळ देसाचेक आसले हांव. आनी तांतो आमकां सौगांक 4 जाणांक वोट उडपीस जाली हय 1982 मेयाच्या 1 तारीखेर उडपीस जाल्ली. हांव उडपीस वचूं विलियम आर्टिस्ट म्हणून, मागीर पांगळाचो चार्ल्स नोरोना म्हणून, मागीर शिरवांचो लॉरेन्स डिसोजा म्हणून आमकां थंय एक. आनी एक बॅच कोडयाळ तेण्याच्यापुरा कोडयाळ 2-3 दिसा उपरांत कोडयाळ थंयसर व्हरत आसली. आनी त्या वेळाच्या बिस्पाचें एक चिंताप कालेंगे म्हळ्यार व्हड जाल्या उपरांत तांच्या फिरगजेंत आयताराच्या दिसास पयले मीस भेटय जाय, सगळो फिरगेचो लोक आसा आनी तांकां एक देवापणे आलेंबरा एक अवकाश तांकां प्रेरण मेळटा अशें म्हणून. देखून म्हाका शेनवाराच्या दिसा व्हड, दुसरो दीस आयतार देखून दुसऱ्याच दिसा हांवें केम्मान पयले मीस भेटयलें. हय ना ती रिवाज आतां ना. आतां आसचेच पाद्र्या उणें दोग ते एक पुरो आसचे एक वर्सा. थोड्या आतां उडपी देस आनीक उणें जाल्यात. देखून आतां सडावत तांच्या फिरगेजेन दितात, नाजाल्यार 2 जाण लागीं आसून लग्ती जाल्ल्या कडेन तशें दिवची रिवाज आसा व्हड. सो आतां लगभग 40 वर्सां जावन तुमी उडपी तशेंच कोडयाळच्या सभार फिरगेजींनी सेवा दिला. तर तुमचो हो वावर तुमकां तृप्तीदायक जाला गी? हांवें सेवा म्हळ्यार आतां म्हाका ह्या जग जावन 40 आनी 3 वर्स आनी देखून ह्या 40 आनी 3 वर्सांनी म्हाका पयिल्लें म्हजें अपॉयंटमेंट B.Ed केल्लें. देखून BSc B.Ed म्हाका उडपीस तें इस्कॉल नवें इस्कॉल प्रारंभ केल्लें हायस्कूल कन्नडा मिडियम. देखून म्हाका थंयसर सहाय्यक आनी इस्कॉलांत शिकोवंक म्हणून म्हाका म्हणलें बीस साहेबान. देखून 4 वर्सां हांव थंय इस्कॉलांत आनी सहाय्यक जावन आसलो. मागीर 5व्या वर्सा हांव पेरमान्नूर तोक्कोट्टू पेरमान्नूर थंय म्हाका इस्कॉलाक थंय गरज थंय म्हाका धाडलें. थंय 1 वर्स पेरमान्नूरांत 5 वर्सां इस्कॉल हांवें शिकयल्लें. आनी थंय थाल्लूर आयल्या उपरांत थंय म्हजी एक फिरगज विगार जावन पयली फिरगज थाल्लूर. आनी थंयसर 1 वर्स जाल्या उपरांत म्हाका तातूंत एक तृप्ती गोळीक वावर. इस्कॉलांत तेगे टास्क मास्टर शिस्त भुरग्यांक तें बरो गंभीर आसा कितें बरो म्हाका तितलें पसंद जावंक ना. देखून 1 वर्स जाल्या उपरांत बीस साहेबाक सांगलें हांवें म्हाका फिरगेचो वावर बरो जाता. देखून हांगाच काय बंदरसून व्हरून मागीर कितें कितें तांणी उलोवन ते कन्सल्टर्स म्हाका थंय अवकाश दिलो. आनी फूल 7 वर्सां त्या वेळार एक फिरगज विगार म्हणटा आतां त्या वेळार 7 वर्सां. आनी देखून फूल 7 years हांव ताल्लूर आसलो पयल्याची 7 वर्सां. खरें एका फिरगेचेंत विशिश्ट अनुभव तो म्हळ्यार एक फिरगज एक तरेन आसता. आनी देखून म्हाका सक्कर फिरगजांनी तृप्ती मेळ्ळा, लोक बरो सहकार दिला. आनी तशें जाल्ल्या वरवीं म्हाका हर एक फिरगज म्हणल्यार बरी. ताल्लूर आतां पयलो विगार आनी पुरो म्हणटा उर्बा थंयसर चड आनी थंयसर थोडी योजना COD पितावन थोडी योजना पुरो आसली. देखून ती योजना जारी करची आनी ल्हान समुदाय त्या वेळार सुरू जाल्ल्यो त्या वेळार आतां 60 वर्सां चड जालीं. देखून थंय तांतू हांवें आसक्तेन थंय इल्लें काम केलें. आतां लोक थंय उगडास दवरता. आनी ताजे उपरांत उरिल्ले फिरगजो खंयचे म्हळ्यार हांवें मागीर नारावी थंय दुसऱ्यांचो एक अनुभव भुरग्यां सांगता. ती गटाची भुरगीं आनी ती बरा पोखरी तिके आनी ते जाल्यार
तांच्या सांगता एक आनी विशिश्ट अनुभव तांच्या सांगता एक करचो आनी ती भुरगीं कन्नडान सकड हिंदुवांची मेजॉरिटी पूण जाल्यार मीस मागणें तुका बरें हजर जावचें आनी पुरा सगळें बरें ते एक तो अनुभव आनी ताज्या उपरांत तो वावर जाल्ले उपरांत हांवें म्हळें आत्तूर तो तेंस तिके पुनशेत राट्यावळी हे वेते रावतात पूण प्रत्येक जावन त्या फेस्ताक तयाराय जावन 1-2 म्हयन्यांची तयाराय ते पुरा तिके चड टेन्शन आनी पुरा आसतलें म्हाका आनी ताजे उपरांत जाल्यार मागीर इल्लें हें पुरा म्हणटा ना काम चड देखून तो मागीर फिरगेच्यान ती वावर फिरगेच 300 कुटुंबां बरी आसली तो वावर मागीर ताचे उपरांत हांवें म्हळें तिके टेन्शन ते नाका म्हणून हांव बैंदूर गेलो बैंदूर 7 वर्सां लोकांचो सहकार आनी थंयसर बरो वावर करूंक आनी थंयसर थोडी योजना कार्यगत करूंक अवकाश मेळ्ळो प्रत्येक जावन थंय उदकाचे समस्या आसात पिवोवच्या उदकाचे मस्त लोकांक देखून थंयसर CODPच्या कुमकेन तें उदकाचे टँक्यो बांदचें रेन वॉटर हार्वेस्टींग रेन वॉटर आनी तशें जाल्ल्या वरवीं तें तांकां मस्त फायद्याचें पडलें 40 टँको आनी बरो बांदल्यो आनी परत त्या वेळार मागीर हेर थोडीं कामां आनी ल्हान समुदाय वावर फिरगेच्यान वावर करचो म्हळ्यार म्हाका तेगे गवळीक वावर चड आसक्त तशें जाल्ल्या वरवीं थंय बैंदुरांत आनी ताजे उपरांत ब्रेक म्हळ्यार हांवें पोट्टा वचून आयल्या उपरांत मस्तकाले चेंजीस तुमकां वय पोट्टाचें थंय म्हाका गेल्ल्या वेळार थंयचें वातावरण म्हाका चड इम्प्रेसिव हें जालें प्रभाव पडलो थंय सगळो वेळ मागणें देवाचे उतार आनी कावन्सिलींग कुमसारां आनी थंयसर येवचे खंय खंय तो पुरा येतात प्रत्येक जण त्या वेळार गोंयांत कोंकणी सेक्शनाक म्हणचें जाल्यार हांवें इंग्लिशेक आसलें गोंयचो लोक पुरा वेल टू डू आर्थीक स्थितीन हें तें बरें आसा पूण थंयसर कळटा कितलें भितर रितेंपण निरासपण बेजाराय खंत कुटुंबाची समस्या भुरग्यांचे तें पुरा काडून येतात कोणें मागीर सांगलें वटायलें थंय आयले उपरांत तांचें तांचें बदलावण सगळें विसरतात येवंक जायना एका दिसा जायना म्हण चिंतून कशें आयिल्लें मागीर एक 6 दीस थंय ब्रेकान रावन बारी संतोशान वचचें आनी थंयसर प्रत्येक जावन कुमसाराच्या सक्रामेंताक चड गमान दिवचें पयले 1-2 दीस आमचें उणेपण कुमसाराक तयाराय पात्राक हें तें बरें म्हणून मागीर बरें सुटोवन कुमसार जाता एका तराचो संतोश बरें ही आमची कुमसारां न्हय ती बरें कुमसार जावचें आनी ताजे उपरांत एक परिवर्तन संतोश आनी ताजे उपरांत तें हिलींग म्हणटा आमी थंय बरा तें ताजे उपरांत थंय बरा जावचें तो अनुभव आनी तें म्हाका चड बरी जाल्ली मागीर ताजे उपरांत म्हाका तेगे चड आनी आसक्त येयली आत्मीक संगती गमान दिवंक आनी देखून ताजे उपरांतले फिरगजांनी म्हाका आनी चड लोकांक ह्या संगतींनी देवाच्या उतराक आनी आत्मीक संगती गमान दिवंक म्हाका एक प्रेरण मेळ्ळें देखून ह्या फिरगजां पैकी तें एक वर्साचें म्हणजे म्हजो अनुभव चड प्रभाव जाला म्हाका ताचेर फादर तुमी संगीतकार जावन आसात जायते कांतारा तुमी बरयल्यात आमी आयकलां आनी प्रत्येक जावन लितुर्जीक कांतारा तुमी घडल्यात सो ते तुमचें टॅलंट तुमकां उज्जीत करूंक कशें प्रेरण मेळ्ळें आनी खंयच्या दिशेन तुमी वावर केलो आतां सेमिनारीक वेच्या पयलें हांवें म्हळें इगर्जेंत इल्लो अवकाश आसलो कंतार करूंक आनी परत त्या वेळा आसलें मागीर थंयसर गेल्या उपरांत हांवें म्हळें एक वर्स ओरिएंटेशन कोर्स म्हणून त्या वेळार आमकां सेमिनारीन दिसता पुरा तरबेती देवाच्या उतरा विशयांत आनी थोडे आमचे चटवटिक्यो आनी परत तें आसता लॅटीन आसा म्हळें हांवें इंग्लीश हें तें पुरा आनी त्या वेळार संगीत शिकोवंक अवकाश आसलो आमकां संगीत शिकोवंक फातिमा रिट्रीट हावस ते लागीं थंय तो न्हू जेजुईत पाद्र्याक देवादीन फादर वॉल्टर आल्बुकर्क तो नवार्दीक संगीतान तो सगळ्यांनी इतल्यान ताणें वचून संगीत येन्स ताजें मिसांव तो आमकां सेमिनारीक येतालो प्रॅक्टिकली 2 दिसाक एक फावटी ताणें सेमिनारीक येवचें आमकां संगीत कंतारां आनी नोटेशन सॉल्फां म्हणटा आमी तें पुरा शिकोवचें तें आसलें ताणें म्हाका इल्ली आसक्त येयली त्या वेळार आनी आमकां थंय सांजेच्या वेळार आनी पुरा इन्स्ट्रुमेंट्स हार्मोनियम प्रत्येक जावन त्या वेळार पुरा आसतली थंय आनी कोण तें फ्री आसता आनी पुरा हांवें वचून तिके हार्मोनियमाचेर प्ले करचें तातूंत म्हाका आसक्त येयली आनी हांगा तें नोटेशन आनी पुरा सॉल्फां शिकयल्ल्या वरवीं तें इल्लें सुलभ जालें आनी देखून पयलें कंतार एक बरें या म्हणून म्हाका बगलें आनी तें वय पयलें तें गेल्ल्या वर्सा ना PUC जावन हो कोर्स सुरू जाल्ल्या वर्सा
थंयसर हांवें तें पयलें खंतार मागीर बरयलें पयलें खंतार जावन आसा सर्वस बापा हाड नायल्या सर्वस बापा हाड नायल्या काणीक जावन तुका तें बरयलें तें बरोवन हांवें पाद्राबाक व्हरून दाखयलें काल म्हणटा गुर्तना पळय म्हूण दाखयलें पाद्राबान तें वचून व्हडलें इल्लें करेक्शन पुरा बरें आसा ओके म्हणून तितलें म्हळ्यार मात्र न्हय दुसऱ्या दिसा क्लास शिकयतना तें आमकां 30-40 जाणां आमी तें पुरा आमकां येतना ताणें तें खंतार शिकयलें आमकां सगळ्यांक तेन्ना म्हाका आनी किसड उत्तेजन मेळ्ळें बरें जालें देखून ताचे उपरांत आनी एक 2-3 म्हयन्यांनी हांव चिंता आनी एक खंतार बरयलें बेटवणेंचें हाडून आयल्या बापा काणीको तें बरयलें तें व्हरून ताका दिल्ल्या वेळार ताणें उत्तेजन दिलें बरें जालां म्हणून इल्लें करेक्शन करून आनी तशें म्हाका एका उपरांत एक इल्लीं खंतारां हांवें सुरू केलीं 1-2 वर्सां 3 वर्सां जालीं मागीर ताचे उपरांत मरयेचें एक खंतार बरया म्हणून म्हाका भोगुल्लें देखून हांवें बरयल्लें खंतार जावन आसा मोरये क्रिस्तांव माये त्या वेळार आतां 50 वर्सां जालीं देखून तें आतां 50 वर्सां जालीं म्हणून ताका इल्लें मस्तानाक बारी आयकून खुशी आतां तशें जाल्ले वरवीं तें खंतार हांवें 50 वर्सां आदीं बरयल्लें कितें की म्हाका एक भोगलें बरयलें तें आतां हांवें चिंतूं ना तितलें बरें नावार्थी कशें जायत म्हणून कितें देवाचें एक बेसांव मरयेचें म्हणून हांवें संगीत देखून तें म्हणजे मरयेक खातीर बरयल्लें पयलें खंतार मोरये क्रिस्तांव माये आतां आमी लितुर्जींत उपयोग करची कांतारां ती कितली म्हत्वाची जावन आसा लितुर्जींत आनी लितुर्जींत आमी ज्यो कांतारां यूज करतात आनी हेर भक्ती गितांत काले व्यत्यास आसा आतां लितुर्जीचीं गितां म्हणटना आमी ती मिसाक संबंद जाल्ल्यो संगती नियम आसात त्या प्रमाणे ती बरयच्यो पडटात पूण हेर कांतारां पदां विंगड जालीं म्हणया हेर गितां भक्ती गितां तालीं पुरा मस्त आसात बरयतात आनी पुरा देखून ती भक्ती गितां आनी पुरा बरयतना आनी पुरा कोणेंय बरयतात आनी पुरा ती ताका इगर्जे भितर आमी मनशाक इल्ले व्यत्यास आसा इगर्जे भितर लितुर्जीचीं गितां म्हळ्यार ती गितांक एप्रुवल जायचे गवळी बापातां आतां तिके स्ट्रिक्ट केलां पयलें अशें तितलें व्हडलें गंभीर नासलें तें बुकांत घालतना प्रिंट करतना बूक त्या वेळार तिके व्हरोन पळोवन आनी पुरा घालतें आसलें पूण आतां खंयची लितुर्जीक आमी वापरचीं गितां मिसाच्या वेळार ती गवळी बाबांची इम्प्रिमातूर म्हणटा हांव ताका इम्प्रिमातूर ती अनुमती आसून ती म्हणा जाय म्हणून नियम आसा आतां तिके स्ट्रिक्ट हें केलां देखून तशें जाल्ले वरवीं हीं गितां इम्प्रिमातूर मेळत जाय जाल्यार आमी बरयल्या उपरांत ती केंद्र आसा देवस्तुती केंद्र म्हणून आसा थंय व्हरून तांकां दिवंक आसात आनी ती काण घेवन तातूंत साहित्य व्याकरणां आनी ताळो आनी देवशास्त्र तातूंत तें पुरो आसलें समताळ पडटा की आमच्या देवशास्त्रा बरी देखून तें पुरो व्हरोन पळोवन ती दोणी कर्ण आमकां सांगतात हें समाना तें समाना समाकरीचें आनी पुरा म्हणून तशें कर्ण मागीर ती गवळी बिसायबाक दिवन ताणें तें अनुमोदन करचें सत तुमी कितले सीडीज हें केला आतां पयलें तोंडपाशी नोटेशन अशें फिरगेजांनी वचून पुरा कंतारां शिकोवचें आसलें एक 25 वर्सां आदीं तो सीडीचो प्रस्ताव म्हज्या जिवितांत त्या वेळार हांव नारावे आसलो आनी नारावे आसल्या वेळार थंयसर तें बोर्डींग म्हळ्यार हांवें थंयसर ऑर्फनेजांनी थंय सिस्टरां आमची चॅरिटी सिस्टरां थंय सिस्टर आयरीन देवादीन जालां आतां ती आयरीन डिसोजा म्हणून आसली ती तिका एकंदरान आनी बारी उमेद आनी पुरा ती आंजेलोर फिरगजेची कोडयाळ आनी मेल्विन पेरीस म्हणून आमी आयकलां तुमी पुरा आयकलां न्ही आतां पदां संगीतकार हें तें पुरा ताका ह्या लितुर्जीच्या गितान बरी आसक्त आसली आनी ताणें आनी सिस्टर आयरीन आनी तांचो आंजेलोर घरांत संगता मेळोन 1-2 कॅसेट्स त्या वेळार 1-2 तांणी सुरू केल्ले आनी ही सिस्टर थंय नारावे आयल्या उपरांत तिणें म्हळें फादर मेल्विन पेरीस आसा आनी तुमी सांगाता घालून कॅसेट्स आनी केल्यार तिके सड बरें न्ही प्रचारा हें तें बरें ताकाय उत्तेजन मेळ्ळें बरें आतां लायक म्हणटना एकच फावटी पुरा पाद्र्या विगजांनी पुरा तें करूंक सुरू करिनात तिके पाटी करतात
तातूंत म्हळ्यार देवशास्त्री आनी तें बरा व्हरोन पळोवंक आसा हांवें देखून म्हणल्यार ओके म्हळें म्हाका तशें म्हाका ताची वळख जाली 25 वर्सां आदी आनी ताजे उपरांत आमी सांगता पयली CD काडिल्ली गातून जिबे म्हणून पयली CD ती संतोशान वळवल्लासा सोम्या तुजे समोर आयल्या ती वय तें कंतारा तांतूं म्हजी एक 5 कंतारां ताची एक 5 कंतारां अशें ओट्टू घालून CD ती पयली आयली CD ताच्या उपरांत एक 2-3 वर्सां जाताना एक CDs अशें आमी सांगता काडल्यो आनी म्हाका तातूंत व्हडली आसक्त म्हणून नासलें म्हज्या मोहनांनी पुरा पूण तो म्हणटलो फादर 2 वर्सां जालीं 3 वर्सां जायत आयलीं एक आनी एक CD काडया अशें तशें म्हणटा मागीर हांवें तिका बरें वेंगड वचून 1-2-3 दीस इल्लें बरोवन मागीर संगीतांनी घालून ताका दिवचें मागीर तसो आतां प्रस्तुत तुमच्या म्युझिकाक लागून काले नवी योजना आसात की नवे कांतार तुमी घडोवन आसात की आतां कंतारांचें आमचे ह्या वेबसायट आमच्या खंयच्यान तें युट्यूबांत आतां प्रसार करूंक सुरू केलां ताका एक सुरवात जावन मरिये क्रिस्ता माई आतां 50 वर्सां जालीं देखून वचू वेळ देखून आतां तें आतां युट्यूबार आतां प्रसार करूंक सुरू केलां फादर फ्रांसीस cornelio.com म्हणून तें आतां जाती आसात तुमचे युट्यूब चॅनलाचो प्रमुख उद्देश तोच तुमची ना आतां प्रमुख उद्देश कितें म्हळ्यार एक आतां ती पुरा कंतारां सांगता आसल्यार आनी आमचो मस्त लोक आतां परगांवांत आसा आनी त्या परगांवांत तेणें पुरा आसतात सेटल जाल्यांत काम करचें सेटल जाल्लीं पुरा आसात ल्हान पयल्या आदीं ती पुरा गांवांत आसलीं आमची कोंकणी भास कोंकणी लिथुर्जी मायभास हें पुरा तांकां अभिमान आसा आनी ते परगांवांत पुरा आसतना तांकां हीं कंतारां आयकोन ती भक्त आनी तांकां तें जिवाळ उरच्या बरी करचो तो एक उद्देश आनी आतां नवी घडिल्लीं आतां कंतारांक एक माध्यम जाल्ल्या बरें जालें मिडिया अशें प्रसार करूंक अप्रूप घालूंक अशें म्हणून तें एक म्हाका म्हज्या पुतण्यान दिल्ल्या सुचना प्रमाणे तो ह्या उद्देशान आतां तोच उद्देश आतां मतीन दवरून आतां हें मुंदरसून व्हरचें म्हणून आतां गलती आसा तसो जबाबदारी कोणान एक करते आसा आनी मुखारी तेगे उपरांत म्हाका इल्ली उमेद आयली आतां म्हळ्यार मदीं हांवें सद्द ताकाच म्हणून गमन दिनातलो पूण आतां संदर्भार त्या संदर्भार मात्र हांवें कंपोज करचें आनी आसलें आनी आतां म्हाका फक्त एक देणें आसलें तें इल्लें उपयोग करी जाय निर्फळ जाय न्हय म्हणून देखून आतां वेळ मेळ्ळ्या वेळार आनी पुरा इल्लें म्युजिकाक इल्लें गमन दिवंक हांवें सुरू केलां आनी ताजे उपरांत हांव 4 वर्सां 4.5 वर्सां हें पुरा नासलें देखून ताजे उपरांत हांवें बरयल्लीं एक 10-15 कंतारां आसलीं तीं आतां फाटल्या तेंपार मेल्वीन पेरेस्ताच्या जबाबदारेन थंय जॉयल पेरारा म्हणून तांणी ती आतां रेकॉर्ड केल्यांत ती आतां दुसऱ्या दुसऱ्या संदर्भार आमी युट्यूबार आतां घालूंक आसात आनी आतां कंपोज केल्ल्या बरी ती एक आतां घालून चॅनल अशें मुंदर सिंहा म्हणून एक आलोचन आसा देखून सगळ्यांच्या सहकार आसल्यार आनी पुरा हें मुंदर वेतलें म्हणून म्हजो भरवसो आनी म्हजी आशा देखून ह्या संदर्भार आमच्या विक्षकांक ही म्हजी विनंती प्रत्येक जावन केम्माणचो लोक आनी दुसरे विक्षक आसात देखून तुमी सबस्क्रायब कर आनी हेरांकी ह्या विशयान गमनाक हाडून हें म्हाका उत्तेजन दिवचें म्हणून हांवें एक विनंती करची फादर आतां मोंती फेस्ताच्या काळार आमी आसा तुमी तुमच्या ल्हानपणांत कशें तुमी मोंती फेस्त आचरण करतल्यात आनी आतां कशें ते म्हळ्यार चेंजीस जालात हांव ल्हान आसतना मोंती फेस्त बरें उर्बा आनी त्या पुरा घरांत भुरगीं आसतलीं 500 भुरगीं आतां आमचेंच घर जाल्यार आमी म्हजें व्हडलें भयण परगांवांक गेल्लें ओडास म्हाका ल्हान आसतना ताजे उपरांतली पुरा त्या वेळार मोंती फेस्त म्हणटना एक 4-5 जाणां आमी फुलां व्हरची रिवाज आसली आनी ती फुलां सकाळीं म्हळ्यार उठोन आदल्या दिसा हेणें तेणें पुरा वचून वट्टू करची आनी त्या वेळार केम्मान जावन हंपान काडटा तेणें पुरा दोनी कुशींनी पुरा लांबा एक दोरे आनी त्या दोऱ्याचेर पुरा मातयेचे दोरे आनी तातूंत पुरा ती फुलां झाडां आसतलीं मिठाई मस्त मिठायेची वाल आनी दासवाळां हीं तें पुरा फुलां आमच्या घराच्या न्हंयथडीर सगळ्या कडेन पुरा हेंच फुलां थंयसर फुलां झाडां हें आसतलीं दासवाळां मिठाय आनी पुरा लांबा एक न्हंयच्या थडेर आनी आमच्या घरांनी आतांच्या बरी चट्ट्यो तल्लें पुरा न्हंय त्या झाडां पुरा फुलां झाडां लावन आनी पुरा आसलीं देखून
ती फुलां एकठांय करची मोला काडची तले प्रकारचे प्रस्ताव नातलो त्या वेळा आनी ती सकाळीं बडे पुरा बसून पुरा हें करचें थंय आनी उर्बेन व्हरचीं इगर्जेक आनी इगर्जेन फुलां उडोवनशीं वय संतोश तो आनी आतांच्या बरी भुरगीं त्या मस्त आसतलीं आनी आतां हांव पळयता आतां फुलां वेल्या उपरांत भुरग्यांक पुरा मिठाई दिवची रिवाज आतां केम्मा आमचे तितलें येना केम्मा म्हणटा तसले फिरगेजेन हांव आयकता 500 तरांची वेरायटी जाणा डोनर्स हे ते भुरग्यांक पुरा तलें पुरा त्या झाडा आहले पुरा सदां स्वीट्स आनी पुरा नातले कोबू आनी तो कोबू जाय जाल्यार सदां फुलां अडीज तशें पुरा न्ही आमा मागीर दितले सकता पूण तलें पुरा आसले ते दीस ते आनी घरान ती पुरा तो संतोश मोंती फेस्त म्हणटना कुटुंबाके सांदे ते इतले साडावत लागीं आसतले आमी सेमिनारींत आसतना रजा आनी हेणे तेणें आसलीं लागीं आसलीं पुरा आदले दिसा येवनशें घरा आनी पुरा सांगता ते आचरण रांदोई घराच रांदोई करची ते 500 तरांची रांदोई घरांत आसतना म्हणल्यार बरी आसतली आतां पुरा मोला काडीचे तसले दीस आनी तो संतोश सांगता बसून नवे म्हळ्यार बेंजार केले कणश्यो ते पुरा आनी आमी आमच्या भायर आसल्यांक पुरा इनलँड लेटर आसलीं त्या वेळा थंय पिठो तातूंत घालून धाडचें तांतूच कावरांत घालून धाडचें त्या आनी तशें पुरा तांणी नवें जेवंक पूण आतां थंय नवें कणश्यो बेंजार आनी पुरा आसा रिवाज बेल्या गांवांनी पळय दुसरे आमचे कोडयाळ घरा मस्त आसा आनी त्या वेळार पुरा तशें आसलें आनी त्या वेळार म्हणजे फेस्ता दिसा बँड घरांनी वाजप वाघ हावेस आनी आमची तिके दुबळीं तिके पाटी उरल्या वर्गाची पुरा आसता ती पुरा घरांनी येवचें आसलें तांणी आनी तांकां म्हणून इंगड आमी पुरा जेवण दिवचें आनी पुरा आसलें आनी तसले पुरा दीस त्या वेळार आमच्या वीक्षकांक तुमी मोती फेस्ताचो संदेश दिवचे म्हणून विनंती करता प्रत्येक जावन तुमच्या केमन.com चॅनला मुखांतर केमन फिरगेजेंत हांव पळयतां सक्कड कुटुंबाचो तो स्पिरीट आसा करूंक मस्त साथ दिसना प्रत्येक जावन त्या कोविडा वेळार आनी पुरा हांव चिंता आतां 18-20 वर्सां जालीं केमन.com प्रारंभ करून आतां चड इम्प्रूव जाती आसा आनी कोविडा वेळार ते मीस आयताराचें आनी ताचे उपरांत हर एका संभ्रमाच्या वेळार आनी आतां हांव चिंता नव्यान एका दिसांनी तुमी सदां लायव्ह आनी पुरा केलां देखून ह्या माध्यमा मुखांतर केम्मान तो कुटुंबाचो स्पिरीट चड आनी चड उठून दिसता आनी मोती फेस्ता वेळार हांवें म्हणलें ते दनपारां सुमार वर्सांत हांव करतात गे म्हणून दनपारांचें तो संभ्रम हांव मोती फेस्ता घरा आयिल्ल्या वेळार थंय पळयता दनपार उपरांत पुरा बिजी हें आसा तें आसा आनी खालें पुरा म्हणून वेचें घरांत हांव देखून तें बारी एक बरो स्पिरीट तो आनी देखून हो स्पिरीट मुंदरसून वचून दी आनी तुमच्या विगाराच्या मुखेलपणा खाल मस्त देणी आसात केम्मानांत आनी मस्त आर्थीक रितीन बरे व्यक्ती आसात आनी थंय हर एका तुमच्या कार्यक्रमांक कुमो करतात बऱ्या कामांक गरमांची हाका ताका हांव पळयतां दानेस्त आसात आनी देखून मोती फेस्ताचो एक अवकाश आनी चड तो एकवट चड जावं आनी घट जावं तुमच्या विगाराच्या मुखेलपणा खाल केम्मान घरांचो हांवें केम्मान घरस तो एकवट आनी चड घट जावं न्ही म्हणून म्हजी आशा जावन आसा फादर तुमी तुमचो अमोलीक वेळ आमच्या संगाताक खर्च करून जायत्या विशयांनी आमकां माहिती दिल्या खातीर तुमकां काळजांत आभारी जावन आसा तुमच्या युट्यूब चॅनलाक तशेंच तुमच्या ह्या जाती जिविताच्या विसावाक सर बरें म्हणटा देव बरें करूं तुमकां हांगासर येवन आज म्हाका एक संदर्शन दिवंक अवकाश तुमी कर दिल्ल्या बसत तुमकां देव बरें करूं थँक्यू देव बरें करूं फादर तुमचो एक अमूल्य जाल्लो वेळ आमचे सोवे तुमी खर्चिल्ल्या बसत थँक्यू संगीत म्हळ्यार कोणाक पसंद ना सांगा खंडीत रितीन संगीत वा संगीतांत उपयोग जावची तसली ती वाजंत्रां जावं दी गिटार कीबोर्ड या वॉयलीन हाचे वेळ सक्तांकी उमेद आसा पूण आमच्या केम्मनच्या या तरणाट्यांनी हांगासर एक विशिष्ट प्रयत्न केला वय ब्रास बँड तुम्ही ऐकला तुम्ही पळयला जावंक पुरो या ब्रास बँडांत कशें करी येत वा विशिष्टता कशें हाडी येत म्हूण सांगून एक मोठो प्रयास आमच्या केम्मनच्या भुरग्यांनी सांगाता मेळून केल्लें आसता एल्डन लुईस हाच्या मुखेलपणा खाल हांगासर उरली तरणाटे म्हणजे एल्डन ओलिवेरा जॉय डिसोजा जॉयस्टन डिसोजा आमन लोबो रॉन्सन क्वाड्रस एस्टन फर्नांडिस हांणी सांगाता मेळून हांगासर एक मोठवे ब्रास बँडाचे प्रोग्राम तुमचे पासून आयोजन केला तांकां खंडीत रितीन आमी पळोवया आनी सपोर्ट करया
देव बरें करूं एल्टन लुईस आणि तुमच्या पंगडाक तुमचे प्रयत्न खंडित रीतीन आमच्या व्ह्यूअर्सांक मिस वाले म्हणून सांगून हांव चिंता मोगाच्या वीक्षकांनो मुंते फेस्ताच्या ह्या संदर्भी तुमच्या सुमेसांच्या मनोरंजना खातीर हांगासर केम्मोन्नू लाईव्ह आणि केम्मोन्नू.com सांगाता मेळून तुमच्या पासत आयोजन केलें धाकटें कार्य कितें आसा तुमकां सुमेसांक मिस वाले रुसले म्हणून सांगून आमी आशेते आसा फाटल्या 12 वर्सां जावन तुमी आमच्या ह्या चॅनला पासत आमच्या वेबसायटा पासत मस्त सपोर्ट तुमी केला मस्त मोग तुमी दाखयला आणि मुखारी वो मोग कितें आसा सपोर्ट कितें आसा निरंतर रितीन अशेंच कंटिन्यू जावन दी म्हणून सांगून हांव तुमचे लागीं विनंती करते आसा परत मोते मायेचे बेस्ट हांव तुमचे वयर मागतें आसा आनी तुमकां सुमेसांक गांवांत आसल्यांक तशेंच परगांवांत आसल्या सर आमच्या केम्मणकारांक भागी फेस्त मागतें आसा थँक्यू सो मच देव बरें